या चित्रपटातील सर्व पात्र घटना काल्पनिक असून कुठल्याही व्यक्ती, धर्म, जाती तथा पंथाशी संबंधित नाही. यातील विनोद रंजन करण्यासाठी असून कुणाच्याही भावना दुखावणं हा हेतू नाही. तात्पर्य, यात कुणी स्वतःस पाहिल्यास निव्वळ योगायोग समजावा. हे माधव भट, M.Com विथ इकॉनॉमिक्स, एका प्रथितयश बँकेत ब्रँच मॅनेजर, तत्वनिष्ठ, भाषेविषयी आग्रही. या मिसेस भट गृहिणी, देवभोळी, अण्णा महाराज नावाच्या मौनी बाबांच्या भक्त, संपूर्ण शाकाहारी, मांसाहाराचं नाव सुद्धा घरात वर्ज्य. आणि ही भटांची एकुलती एक मुलगी आशू, अश्विनी थोरात. होय, थोरात. बबनराव थोरातांशी पळून जाऊन लव्ह मॅरेज केलंय, भटांच्या नाकावर टिचून. हा बबन थोरात, भटांचा जावई. प्राथमिक शिक्षण जेमतेम पूर्ण, रिक्षा ड्रायव्हर, भाषेची बोंब, संपूर्ण मांसाहारी. थोडक्यात काय तर माधव भटांचं आणि जावयाचं उंदरा मांजराचं सख्य. या वत्सलाबाई खाडे, चविष्ट वडापाव ही यांची ख्याती. माधव भट हे यांचं बोनीचं गिराईक. भटांची बोनी झाली की वडा हातोहात खपतो असा ठाम विश्वास. हा अर्जुन खाडे, रिकाम टेकडा, दारुडा, उधाऱ्या करून दिवस ढकलायचा हा त्याचा दिनक्रम. दुबईला जाऊन रगड पैसा कमवायचं हे स्वप्न. हे परमपूज्य अण्णा महाराज यांचे लाखो अनुयायी आहेत. मिसेस भट त्यातल्याच एक. महिलांमध्ये विशेष लोकप्रिय असलेले अण्णा महाराज म्हणे साक्षात भगवंताचे अवतार आहेत. अरे रे, घाबरू नका, अण्णांचा ऍक्सिडेंट ही नित्याचीच बाब आहे. त्यांचे अनुयायी या प्रकारांना अण्णांच्या लीला समजतात. बोला अण्णा महाराज की जय. हे बबनचे रिक्षावाले मित्र, पंटर म्हणा हवं तर. हे हवालदार कदम, भाबडा हवालदार, पटकन कुणावरही विश्वास ठेवणारा हळवा हवालदार. तर ही सगळी या सिनेमातली पात्र, अतरंगी, बहुरंगी. हे सगळ्या झालं की तुमचं? पटकन आम्हाला लोक येतील आता. घेऊन जा रे बाबा. हा, पटकन हळून या, सावकाश. आशू वहिनी बुफे विचार रे, ज्यूस बी ठेवला आणि पाणी ठेवलं की झालं समज. काय टेन्शन घेऊन राहिल्या? अर्जुन्या, ए अर्जुन्या, आणि आज तरी ढोसायची नव्हती मुडद्या. आज आपल्याला भट साहेबांकडे पार्टीला बोलवलं ना. You got that look on your face cause you looking to escape with that dope boy sitting in that big boy truck with 24s on the wheels. Dime ain't faking the funk. हा आशू, हे बरं दिसतंय ना ग? वाव, मस्त. बंगल्याची मालकणी शोभतीये तो. चल काहीतरी. अरे वत्सलाबाई, बोला बोला. तेवढा वडा जरा टेस्ट करा ना. म्हणजे तुम्ही बोनी केल्याशिवाय मला मंडळींना देता येत नाही ना. काय तुमची भावनी झाली म्हणजे बरं. वाह वाह वत्सलाबाई, क्या बात है, वाह. सो लेडीज अँड जेंटलमॅन, लेट मी इंट्रोड्यूस समवन. तर ह्या आहेत वत्सलाबाई खाडे आणि हा त्यांचा सुप्रसिद्ध वडा. प्लीज गिव्ह हर बिग हँड. हिप तर गेली कित्येक वर्ष मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा माझी पत्नी सीमा ही बाहेर गेलेली असते. आहो, अण्णा महाराजांच्या मठात जाते मी, म्हणजे यांच्या प्रगतीसाठीच पुण्य मागायला. अण्णा महाराज मोठे अवतारी पुरुष आहेत बरं. अवतारी? हो, त्यांचा अवतार पाहिलं की कळेलच तुम्हाला. विनोद विनोद. अण्णा महाराज. तर रोज संध्याकाळी मी जेव्हा घरी येतो तेव्हा माझा नाश्ता असतो
वत्सलाबाईंचा चविष्ट आणि रुचकर वडापाव. या वडापावामुळेच आज मी चुस्त आणि तंदुरुस्त आहे. तर ह्या वडापावाची तुम्हा सर्वांना चव कळावी म्हणून हा खास मेनू इथे ठेवलेला आहे. सो लॉंग लिव्ह द वडापाव आणि लॉंग लिव्ह द अण्णा महाराज. एन्जॉय द पार्टी. आई कुठे गेल्या? हे चमे लोक आणा लवकर, चला. काय बंगला बांधला बघ सासऱ्याने आपल्या. आई कुठे गेल्या? आई बबनराव अहो किती उशीर. जरा युनियनची लफडी होती ना सगळी. आई हे बघा, तुमच्यासाठी आपण एक फर्स्ट क्लास पार्सल आणलेला आहे. अगं बाई, काय यात? काय म्हणजे काय? आपल्या सासऱ्याने एवढा ताजमहल सारखा बंगला बांधलाय, त्यात अण्णा महाराज नाहीत म्हणजे फुकट आहे सगळं. अरे हे म्हणजे पेट्रोल बिना रिक्षा, डोली बिना सुहागन. खरंय खरंय. हे बघा पार्सल बघा काढलाय. हा फाडा फाडा तुम्ही बिंदास. खाण्यासाठीच लावलंय ते आपण. अगं बाई, अण्णा कुठे आहेत? हे काय अण्णा महाराजच आहेत. अण्णा महाराज. आई हे बघा, ही अण्णा महाराजांच्या आरत्यांची शिडी. अगं बाई, अहो 101 कचकच्चीर गाणी आहे त्याच्यामध्ये, माहितीये. मग बबनराव लावा लावा. हा ना ना अण्णा महाराज, सासऱ्यांच्या बुद्धीचा ऍव्हरेज वाढवा. अण्णानी लावला लावला रे, अण्णानी लावला लावला रे, लळा भक्तीचा हाय रे, लळा भक्तीचा. जीवाला दावला दावला रे, जीवाला दावला रे, जीवाला दावला रे, मार्ग मुक्तीचा हाय रे, मार्ग मुक्तीचा. अण्णांनी लावला लावला रे, भक्तीचा रे, लळा भक्तीचा. अण्णांनी लावला लावला रे, भक्तीचा रे, लळा भक्तीचा. लळा भक्तीचा रे, लळा भक्तीचा, लळा भक्तीचा रे, लळा भक्तीचा, लळा भक्तीचा रे. सर्व दुःखहारी अण्णा महाराज की लळा भक्तीचा हर, लळा भक्तीचा. Ladies and gentlemen, let me introduce special one, my son-in-law, बबनराव थोरात, जे आता नाचले जोरात. हाय हॅलो. हाय हॅलो फाईन थँक्यू. हाऊ आर यू? सर्जिकल मेडिकल हॉस्पिटल. गुड गुड गुड. हे आज एक उत्तम यशस्वी व्यावसायिक आहेत. रिक्षांचा व्यवसाय आहे यांचा. स्वतःच्या मालकीच्या 3 रिक्षा आहेत यांच्या. ग्रेट. चंपा चमेलियन लैला वाव. रिक्षांची नाव आहेत आपल्या. गुड गुड. काय याची मला धडाडी आवडली. काय व्यवसाय कुठलाही असो, पण त्यात एक मराठी तरुण उतरलाय याचं कौतुक वाटलं मला. अगदी शून्यातून उभं केलंय ना, म्हणून मला ह्याचा हेवा वाटतो आणि म्हणूनच जावई म्हणून स्वीकारलंय मी याला. अगदी मला माझ्या मुलासारखं आहे. सासरे That's all, that's all. मी माझ्या जावयाचं अजून कौतुक करू शकत नाही. प्लीज लेट्स एन्जॉय द डिनर. नो प्लीज कम 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 दिस वे. तुम्ही करा. Come on, let's go. Okay, come on. लळा Keep distance. Yeah. Oh no, please. Oh yeah. Come on, no entry, one way. Shut up. हा काय तमाशा आहे? काय तमाशा आहे हा? अहो जिभेवर ताबा ठेवा. अण्णांचा आध्यात्मिक सोहळा आहे हा. तमाशा काय तमाशा. श्या. छान छान. तू आणि तुझा हा डोंबारी जावई दोघं मिळून नाक्यावर प्रयोग करायचे. अण्णांनी लावला लळा भक्तीचा. हे काय काव्य आहे? हे काय काव्य आहे? हे एका सॉफिस्टिकेटेड बँक मॅनेजरचं घर आहे, झोपडपट्टी नाहीये. कळतंय का? सासरे हळू. तुम्ही झोपडपट्टीवाल्यांसारखे बोंबल.
अरे नाही यार डोक्याला शॉर्ट आहे. काय रे डोंबार्या, कसा जेवतोयस? हे एका प्रतिष्ठित माणसाचं घर आहे, तुझं ते रिक्षा स्टँड नाहीये. आणि हे काय बिल्ला लावलेला वळू सारखा फिरतोयस? एका ठिकाणी जेवत बस ना. आणि काय गे कार्टे, हेच संस्कार आहे का माझे? अप्पा सॉरी. ओ सासरे, काय? काय तोंडाला वडा लागलाय कसं दिसते रे सगळ्यांसमोर? अरे बापरे, गेलं? नव्हता हो. जोक 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 केला काय ना सासरे, जोक केला तोंडाला वडा. आणि काय रे, तुझ्या टवाळ्यांची टोळी कुठं आहे? पेंटर 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 नाही हो, पंढर पंढर. हा तेच, कुठं आहेत ते? गेटच्या बाहेर आहेत. गेटच्या बाहेर काय करतायत? बरं काम करतात ते, त्यांना आत बोलव जेवायला. थांबीच बोलवतो. हो सासरे सासरे ऐका, सासरे हो नको. याला म्हणलं मधलं जेवण करू तर डाफरला माझ्यावर नाही सवय टाकला. कॉम दे जेवताना चर्चा नको. कीप डिस्टन्स सेफ, ओनली टाकी फुल. वशाट. वशाट म्हणजे चिकन मटन खाता येत ते. तुमच्या घरात चालत नाही ना. आईच्या समोर नुसतं नाव काढलं तरी त्या भैसट आहेत, म्हणून त्यांना बाहेरच बसवले मी. वशाट. घ्या ना तुम्ही. साहेब इकडे या, इकडे. आवडले का वडे मंडळी ना? वत्सलाबाई, तुझ्या हाताला एक वेगळीच चव आहे. असं म्हणता आणि फक्त माझ्या हातचा वडा घेता. माझ्या हातची व्हरायटी टेस्ट करून बघा, अशी एक एक चव देते ना. बरं काय काय व्हरायटी आहे तुझ्याकडे? हा? म्हणजे मी जे मागेन ते देशील तू? अहो मागून तर बघा. वशाट. अगं बाया, वशात खायच्या वेळी वत्सलाबाई, हळू हळू. वशात मागायला एवढं घाबरता होय? मग तुला काय वाटलं तुझ्या हातचे उपमा पोहे खायला घाबरेन मी? अगं खुळी आहेस का? माझ्या बायकोला कळलं तर जीव घेईल ती माझा, मला सोडून जाईल ती. असं आहे वय? पण तुम्ही काळजीच करू नका. असं चमचमीत वशात करून आणते बघा की तुम्ही जिबल्यात चाटाल. कोंबडी चाटू का बोकडाचं? बोकड? कोंबडी? कोंबडीचं चालेल. पिल्लू पिल्लू असेल तर बरं, म्हणजे अन्न वाया जायला नको ना. असं उद्या सकाळी चालते. हे एवढ्या लगेच नाही, थांब. लगेच उद्या कुठे? थांब. परवा. परवा काय आहे, तो वेळा अण्णा महाराज आहे ना, तो त्याच्या मठामध्ये काहीतरी वेगळा चमत्कार करून दाखवणार आहे. आणि त्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत ह्या गोपिका तिथे नाचणार आहेत. तेव्हा आण वशाट. काय शब्दातच वचन आहे ना, वशाट. अबे ढेकर नको देऊ ना. काय रे हिरो, अरे आम्हाला वायदा देऊन इथे बिर्याणी खात बसला वैर. घ्या ना साहेब, बिर्याणी घ्या ना तुम्ही. कुठे आहे बाबा येतो? चौथ्याला साहेब वास्तू शांती चालून राहिली त्याच्या घरी. तुझीच वास्तू शांती घालतो. चल त्या पापण्याला बोलव. आता बोलवतो ना साहेब, पण तुम्ही जाऊ द्या ना, एवढं कोण पापण्याला बोलव पहिला. काय सांगतो काय? तुम्हाला त्याला बाहेरच्या बाहेर कटवता नाही आलं काय? सांगितलं ना, पण तो ऐकायलाच तयार नाही. एक काम करत नाही यार. काय ना जगत ना जगत. माने साहेब, साहेब तुम्हाला जबान दिली साहेब, सकाळच्याला कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला पैसे आणून देतो साहेब. आता रिलेटिव्हच्या घरामध्ये फंक्शन चालू आहे साहेब, आता इथे राहणं नको ना साहेब. घोरपडे साहेबांना सांग चल येऊन. आपण साहेब, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो ना साहेब. येतो म्हणून कशाला सांगितलं मग? असं काय करताय साहेब, आणून देतो ना. काय प्रकार आहे हा? काय झालं साहेब? काय काय केलं काय त्याने? हा माणूस दलाल आहे, दलाल. वेश्यावस्तीत पोरीना विकून पैसा मिळवतो साला, भडवेगिरी करतो. हो, हा सगळं मिसअंडरस्टँडिंग झालाय. आई, आपल्या मागे सगळं नसतं किटाळ लागलंय हो. सासरे ऐका ना. आशू, तर खोटं आहे सगळं. ए खोटं आहे सगळं? मग जिथे पोरी विकल्या जातात तिथे रंग्या कसा सापडलास तू? हा? याच्याकडे आम्हाला अल्बम सापडले, पोरींचे अल्बम. अहो नाही. अण्णा महाराज, अण्णा महाराज, हे काय झालं सगळं? बबनराव, कसले अल्बम आहेत हे? काय म्हणतायत हे? अहो खरं सांगतो, हे अल्बम माझे नाही, तो हे माझ्या कस्टमरचे अल्बम आहेत. यार हाशू यार, अरे यार तू रडू नको यार. बबन, तू काय काय सांगितलंयस मला कालपासनं? तू खोटं बोललास माझ्याशी. नाही. तू ही असली घाणेरडी कामं करतोस. ओ आपल्यावर भरोसा ठेवा ना तुम्ही. साहेब, ह्या माणसाचा आणि आमचा काही एक संबंध नाहीये. तुम्हाला याचं काय करायचंय ते करा. आणि तुमचं काय करायचं? जावयानं मुली विकून सासऱ्याला पैसा दिला, त्याच पैशानं सासऱ्यानं बंगला उभारला. बंगला? अशी केस स्टँड झाली तर? अहो,
मी माझ्या स्वकष्टाने बांधलाय बंगला. काही काय बोलताय? 22,70,777 रुपयांचं कर्ज घेतलंय बँकेतून माझ्याच. हो कागदपत्र कायदेशीर आहेत की नाही हे पाहायला स्वतःची फाईल 6 महिने अडवून ठेवली होती. पास करत नव्हते लोन, माहितीये का? मी केस कशी स्टँड होईल ते सांगतोय. पटत नसेल तर तसं सांगा. माने हेडलाईन द्या उद्या पेपरला. हो साहेब. जावई दलाल आणि त्याच्या जीवावर सासऱ्याचा रंग महाल. हो साहेब, आपली दुश्मनी यांच्यावर कशाला काढताय? ठरल्याप्रमाणे सेटल करतोय ना सगळं. अरे मग टाक ना पैसा, नुसता बोलतोस कशाला? अहो, नाहीतर सासू सासरा पोरगी जावई सगळ्यांचं सेक्स स्कॅन्डल छापेन पेपरात. समजलं? किती ठरले तुमचे पैसे? आई तुम्ही नका ना टेन्शन घेऊ. अहो मी करतो ना सगळी व्यवस्था. गप्प बसा. आता काय सगळी अब्रू गेल्यानंतर व्यवस्था करणार आहात का तुम्ही? किती झाल्या? सॉरी, किती ठरले तुमचे पैसे? 10. नाही वास्तू शांतीचे धरून 15. आणि आता माझा वायदा मोडल्याबद्दल 20. हे 20 रुपये घ्या आणि प्रकरण इथले ते मिटून टाका. जो काही भुर्दंड बसलाय तर बसू द्या आम्हाला. ओ भट, तुम्हाला काय मी लल्लू पंजू वाटलो? एवढी बेकार केस मिटवायचे फक्त 20 रुपये? अहो तुम्ही तर म्हणालात ना आता 20 नाही 20,000. 20,000? साहेब मी करते व्यवस्था, पण हे सगळं इथल्या इथे मिटवा. ठीक आहे, पैसे तुम्ही आणून द्या. केस संपली म्हणून समजा. माने जा यांच्या बरोबर 20,000 घेऊन माझ्या घरी पोहोचव. जातो साहेब. हो सासरे, सासरे कुठे चालला सासरे? अप्पा सासरे, आशू सासरे ऐका ना सासरे. युजलेस. सासरे मिसअंडरस्टँडिंग आहे सगळा. एका दलालाला आपण आश्रय दिला. कळतंय का? लक्षात येतंय का? अण्णा महाराज. अप्पा बबन आधी कधी असं नव्हता. हो ना ग आई? शटाप. तो ना आधीपासून असाच होता, पण तुम्हा दोघींना कधी पटलंच नाही. नशीब त्याचं खरं रूप कळलं आपल्याला. नाहीतर तुला घेऊन गेला असता त्या वस्तीत आणि ह्यांना म्हणाला असता चला आई अण्णांच्या मठात. हेही गेले असते हात जोडून आणि तिथे माडीवर नाचवलं असतं. अण्णांनी लावला रे. अहो तुमच्या जिभेला काही हाट शे. आशू चल ग चल, डोकं फिरलं या माणसाचं. माणूस खाणार हा माणूस. बबनराव, आईने 20,000 दिले म्हणून सुटला होता तुम्ही. हा यार, नाही तर आजची रात्र तिकडेच काढली असती. हा चल हाशूला आणलं पाहिजे, नाही तर सासरा वाट लावून टाकेल दिमागची. बबनराव असा टाइम चिंतनीकर सगळ्यांवरच येतो. आता रस्त्यात रिक्षा चालायचे म्हटलं खड्डे येणारच ना काय. अरे आयुष्यात पहिलाच असा खड्डा आहे, मला खड्ड्यात घेऊन गेला. आतापर्यंत सासरा लाईफ मध्ये फर्स्ट टाइम आपल्याशी चांगला बोलला होता. हे खरंय बाबा, बबनरावनी एवढा मेंटेनन्स केला पण टकल्या कधीच नीट वागला. हे मीटर मध्ये राहा, कसं बी झालं काय बी झालं तरी आपल्या मोहब्बतचा बाप आहे तो. चल मी जाऊन हाशूला घेऊन येतो. उघड रे, तुम्ही इथंच थांबा. तुम्हाला पाहिलं ना सासऱ्याचा रिवर्स गेअर पडायचा, उगाच मशमश करायचा तो. थांबा आलो. मारिया सासऱ्याच्या. येस कमिंग. कोण आहे? अहो आई दारुगडा नाही. ए दलाल चल चालतो चल. ओ आपण तुमच्याशी बोलत नाही सांगतोय. बबन तू का आलायस इकडे? हाशू यार, दारुगड नाही यार, आपल्या मोहब्बतची कसम आहे यार. ओ आई एकदा आपल्यावर भरोसा ठेवा ना. एकदा आपली साईड तर ऐकून घ्या तुम्ही. बबनराव तुमची साईड घेऊनच आज ही वेळ आली आहे. आई शपथ आई, आपण कायच नाही केला. वाटल्यास अण्णा महाराजांची शपथ आई. अगं बाई धर्मसंकट. अण्णा महाराज दारुगडा. अहो अण्णांची शपथ घातली होती. अण्णांची शपथ घेऊ दे नाही तर तात्याचे घेऊ दे. दार उघडणार नाही. ए दलाल चल निघितून. खिडकीवरचा हात काढ. ए गलिच्छ दलाल चल जा. नाही तो सासरे दार उघडा ना. नाही उघडणार जा.
सासरे दार उघडा नाहीतर काय काय नाहीतर काय 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 नाहीतर काय सासरे आपण दार फोडून टाकू हं, भेंडी. ए माझं नवीन दार फोडणार आहेस तू थांब मी पोलीस स्टेशनला कंप्लेंटच करतो तुझी. अरे जा करा. हो सासरे ऐका ना सासरे नको ना. हो फटके खाऊन आलो ना आता. अप्पा अप्पा पोलिसांना कशाला फोन करा. अहो कशाला उगाच तमाशे करताय जावई येतो आपला. आउट चल ग बाई. हे कदम अरे फोन वाजायला लागलाय त्याच्या काय तर त्याच्या आईला काय स्वतः झोपले झोपा झोपा. हॅलो बालाजी त्याच्या आईला. हॅलो बालाजी नगर पोलीस स्टेशन पोका कदम बोलतोय. बोका नाही हो पोका पोलीस कॉन्स्टेबल कदम बोलतोय. हा बोला. मी माधव भट बोलतोय वात्सल्य 31 सुखकर्ता हाऊसिंग सोसायटी मधून. बोला. अहो आमच्या घरात एक गुंड शिरलं. गुंड आमच्या घरात गुंड काम इमिजिएटली लगेच या. कोण हाय कोण त्यो. बबन थोरात जावई आहे मासा तो. हे बघा नातेवाईकांची लपडी तर आपापसात मिटवा ना. पोलिसांना कशाला रात्री बेरात्री त्रास देता. झोपू द्या ना सकाळी फोन करा ना. झोपताय. अरे पोलीस स्टेशन म्हणजे तुम्हाला काय झोपायची जागा वाटली. तुमचीच कंप्लेंट करेन मी पोलीस कमिशनर कडे. मग सस्पेंड झाल्यावर याल माझ्याकडे कर्ज मागायला तेव्हा कळेल तुम्हाला. कर्ज कोण आहात कोण तुम्ही साहेब. माधव भट M.Com विथ इकॉनॉमिक्स ब्रांच मॅनेजर. येतो साहेब येतो 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 काय उपकार करताय. येतो नाही याच लगेच या. काम सोन. काय डायरेक्ट सस्पेंड करायचे धमकी द्यायला लागला. मावा घेऊन ये मावा यायचा. काय मावा 2:30 वाजलेत. ठेवलाय तुमच्या बोललो असतो आता. सगळ्या टापऱ्या पण झाले. झोपा ग. बबनराव आता बोला ना. आई काल रात्रीला आपल्याला तिकडच्या गल्लीतलं भाडं भेटलो. गल्लीतला म्हणजे गल्लीतलं म्हणजे तिकडचं. हा कळलं. साहेब नको चल. तर कस्टमरला आपण तिथं सोडलं त्याच्याकडनं आपण भाड्याचे पैसे घेतले आणि आपण परत माघारी निघालो आणि इतका तो वाचकन आपला हेडलाईट पेटला. म्हटलं अरे हे कस्टमर ह्याची पिशवी हिथच विसरून गेलेला याच्या मायला. अरे मुद्द्याचं बोल फापट पसरा लावू नकोस. आशू तुला ह्यासाठी सांगत होतो शिकलेल्या नवऱ्याशी लग्न करावं. संक्षिप्तपणे व्यक्त करता येतं. सासरे आपलं एज्युकेशन काढायची काही गरज नाही सांगतोय. एज्युकेशन प्राथमिक शिक्षणाला तू एज्युकेशन म्हणतोस काय रे. ए तिसरी नापास इकडे. असीम ह्याचा अर्थ काय. आई बबनराव अण्णा महाराजांचं नाव घ्या संयम ठेवा आणि पुढे बोला. बबन मचमच न करता पॉइंटचं बोल काय ते. आशू भाषा. अहो असू द्या हो. आई तर कुठपर्यंत आलो होतो आपण. हे कस्टमर त्याची पिशवी हिथच विसरून गेल्याच्या मायला. हे आपलं घर आहे. सॉरी इथपर्यंत नाही का आला तुम्ही. पुढे तर आई त्या कस्टमरची पिशवी त्याला परत द्यायची होती म्हणून तो कस्टमरच्या माडीवर गेला होता. तिथं आपण गेलो आणि तिथं जाऊन बघतो तर काय हिथनं 2-4 माणसं धावत आली आणि तिथनं 2-4 माणसं धावत आली. आपण पळत सुटलो तशी ती सगळी माणसं आपल्याच मागणं धावायला लागली. समोरनं 2-4 हवालदार आल्या. आम्हाला उचललं आणि डायरेक्ट टाकलं पिंजऱ्यात. पिंजऱ्यात. पोलिसांच्या मोठ्या गाडीला पिंजरा असं म्हणतात. एज्युकेशनच्या वार्ता करता जर्नल नॉलेज नाही तुम्हाला. काय करताय मग सांगा बघू. 1 तास म्हणजे काय. त्यात नसतंय ते. बबनराव पुढे बोला. हा आई आणि ना ते एरियात त्या पोरींना विकायला आणलं होतं. अण्णा महाराज काय जग झालंय. हे काय जग झालंय बघा ना. आणि त्यातून दुसरा लफडा असा झाला त्या कस्टमरची जी पिशवी आपल्याकडे होती ना त्यात पोरींच्या फोटोचे अल्बम भेटले. वा सुंदर सुरेख. ह्या रिक्षावाल्याने बाहेर बसून सुंदर गोष्ट तयार केली. ही कल्पना अति शुद्र अति सामान्य बुद्धी असलेल्या तुझ्यासारख्या रिक्षावाल्याच्या डोक्यात येऊ शकते. एकंदरीत या कथेचं सार काय की तू दलाल आहेस आणि दलालाला या घरात जागा नाहीये. अहो मी काय म्हणतो ऐका. अप्पा ऐका ना तू वर जा. चल वर. कानशिला तर मारेन. खरं सांग आई. हो सासरे हो. सासरे इंग्रजीत शिवायचं काम नाही सांगतोय. गलिच्छ आजपासून तुला या घराचे दरवाजे कायमचे बंद. आऊट म्हणजे आऊट. हो सासरे जातोय ना धक्का कशाला मारतायच्या मारी सासरे हो. अजून नाचतोच आहेस डोंबारी. आता काय आले पण सासरे आपल्या मोहब्बतचे बापात मग काय बोलत नाही. दरवाजा लावून बबनराव राडा करायचं का. जायला गावले एकदाच.
हवालदार आईला सासऱ्याने खरंच फोन केलं की काय भट म्हणून जे कोणी आहेत ते इथेच राहतात का तर याला कटवायला पाहिजे चल इथून फोन आला होता इथं काहीतरी राडा चाललाय म्हणून. नाही ते काय नाही ते आपला घरगुती मॅटर होता हो. अहो तेच सांगितलं त्यांना तर माझ्यावरच कावलं ते काय सटकल्यावर त्यांना काय सुधारते काय म्हणजे नाही म्हणजे इथून सटकले ना की असाच येडेपणा करतात ते विचारा नाही ह्यांना विचारा काय त्यांचा एकदम मेंटेनन्सच बिघडतो ना. हो मेंटल प्रॉब्लेम कोणाचा त्यांचा कशामुळे अगदी कशाईमुळं अगदी फालतू गोष्टीमुळं काय चालय गोंधळ ते बघा आले ते बघा आता दारात माणूस थांबल्यावर असं भैसटतात होय मी बोलतो ना त्यांच्याशी काय मरायचंय का डोकं पण फोडतात काय चालय आल्या येतात बघा लपा 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 चला ही सायकल कोणाची आहे गुंड गुंड मागवतो गुंड मागव ही सायकलच मी अहो 2 महिने झाली रिपेअर केली तिला एवढा पगार नाही हो आम्हाला लायकीची ठेवणार नाही मी त्या सायकलच्या माझ्या वाट लावली होती अहो काय मारतोय बघा ना काय लिहिलंय काय याच्यावर पोलीस अरे हे पेंटर अरे मी तुम्हाला पेंटर म्हणतो काय वाटतं ते पेंट करता जाऊ दे ना येडा आहे ते येड जाऊन सायकल घेऊन ये मी काय मी घाबरू नका तू काय रे कायदा हातात घेता वडिलांचं राज्य आहे का तुझ्या जाऊ दे ना सासरे सासरे म्हणतोस मला तुझं शिक्षण काय आहे मला सासरे बोलतोस जा नाही तर ही सायकल तोडून मोडून तिची चैन गळ्यात अडकवीन जाणव्यासारखी बघितलं हे असं आहे अरे पळतोस पुढे थांब पोलीस असली माणसं वाढायला लागली तर तुम्ही त्यांची काळजी घ्या काय साला ताण आहे जीवाला पोलीस आल्यावर एकेकाला खडी फोडायलाच पाठवतो की रे बघा मी त्यांनाच सांभाळायला इथं आलोय मी जावई आहे त्यांचा अरे वा रिक्षा चालवतो 3 रिक्षा आहेत अरे वा रोज रात्री कामधंदे सोडून त्यांना आवरायला मी इथे येतो युक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते बरं येऊ का या काळजी घ्या स्वतःची नाही त्या येड्याची माव आहे का माव नाही आमच्या येड्याला द्यायला जाऊ दे मृत्यू येतो या हे बघा त्याच्या यायला हँडल पण तोडून टाकलं चालवायची कशी ही त्या हँडल ठीक आहे आज अशी चालवतो येतो सगळेच पाहुण्यात दिसत आहेत काय बोलणार एक पेंटर पळाला सायकल वरनं हे दलाल तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही का माझ्या बंगल्याचा आवार म्हणजे तुला काय रिक्षा स्टँड वाटला काय रे सगळ्यांनी निघाले तर कायदेशीर कारवाई करीन मी सासरे लई मचमच केली तर तुम्ही बबन बबन मला सांग आतापर्यंत किती मुली विकल्यास रे तू मारी सासरे तुम्हाला आतापर्यंत एवढंच समजावलं अजून तुमचा भरोसा आपल्यावर बसतच नाही काय कसं बसेल तू निर्दोष असताना पोलीस तुला पकडतीलच कशाला रे नक्कीच तू काहीतरी केलं असणार म्हणून तू त्यांना पैसे द्यायचं कबूल केलंस नाही हो सासरे सासरे कधी कधी आपण काय बी न करता आपल्या पाठीशी एखादं झंगाट लागतं नाही काय हो अरे देवा एवढे वर्ष मी ते राहतोय लोक मला स्वच्छ चारित्र्याचा माणूस म्हणतात आमच्या मागे नाही लागलं एखादं झंगाट अरे नक्कीच काहीतरी जळलं असणार त्याशिवाय धूर निघत नाही बबन्या डायरेक्ट बपण्या हो यांचे सासरे म्हणून ऐकून घेतलं बरं का तुमचं हो आतापर्यंत जाम न्यूट्रलला राहिलो आपण तुम्ही तर डायरेक्ट लेनच कटिंग करताय झंप्या गप्पा बसा थड घ्या ओ तुम्ही आपल्या मोहब्बतचे बाप आहात ना म्हणून सगळं सहन करतोय हे चला निघा चला मारी तुम्ही बसा इथंच गेटवर वॉचमनगिरी करत चला निघा पळा वॉचमन कोणाला म्हणतात अरे ब्रांच मॅनेजर आहे मी बँकेत अरे तुमच्या 3 पिढ्यांनी तरी बँक पाहिजे का रे अरे पितळीच्या डब्यात पैसे ठेवून मला तुला किती व्याज लावलं तरी तू आमचे पैसे देतोस पुढे काय चाललंय तुमचं अरे काय नाही पैसे बघतोय तुझ्या अरे मारलाय कुठे अजून मारला तर आई पण बोलणार नाहीस तू
हे बघ मामू, माझं दुबईचं सेटिंग झालं ना की पैसे असे हातावर आणून देतो ना अरे चल रे, तू दुबईला जाणार कधी, पैसे कमवणार कधी, आमचे पैसे फेडणार कधी, हा तोपर्यंत आमचा मुर्दा जाईल मसनात. अरे 5ची नोट कुठं कुठे लपवलंय बघ. अरे काका, तुम्ही कुठं पण गेलात ना तर तिथं पैसे आणून देतो. अरे आई शपथ, आई शपथ. तुझ्या ए जर महिना अखेर आमचे पैसे आणून दिले नाही तर फटके दे ना. त्याला काय समजतं काय तू, हा? भांडी कुंडी सगळं तुझ्या तर आता- तुझ्या नष्ट नशीब. आज जर कोंबडी घेऊन गेलो नसतो ना तर वशीनं मलाच कापला असतं. अरे भैया, गगन सदन सहकारी सोसाइटी किधर आया? हमारे को मालूम नहीं, रिक्शा वाले से पूछो. तुमको मालूम नहीं? अरे क्या धंधा करता है रे? अहो, गगन सदन सोसायटी कुठे आली? गगन सदन ये पा इथून असं लेफ्टला घुसा, मग थोडस पुढे जा, पिठाची गिरणी लागन, तिथून राईट मारलं की किराणा दुकान. डोंबारवाडा चलो. पिवळी बिल्डिंग आहे बा तिथं. समजलं ना तुम्हाला कसं जायचं ते? कळलं. थँक्यू. हो, एक मिनिट. त्या दिवशी डोंबारवाडीला पोरींच्या फोटोचे अल्बम घेऊन तुम्ही चालवता ना? हो, म्हणजे ती रिक्षा तुझी होती तर. अरे बाबा, बरं झालं भेटलास तू. अरे तो अल्बम दे, मुलींच्या फोटो. त्याच्या मारी पोरींना विकायचे धंदे करतो, लाज नाही वाटत काय रे तुला? अच्छा, म्हणजे ह्यो येतो तर हे घे. मला मारू नका. माझ्या मॅरेज ब्युरोच्या मुलींच्या फोटोचे अल्बम आहेत मला. काय बोलला तू? अहो, बाशिंगबळ मॅरेज ब्युरोचा संचालक आहे मी. सॉरी साहेब, सॉरी. आईला असं आहे होय? आईला घोळच झाला त्या अल्बम मुळे. तू काय लगेच घुसतो काय? चला पोलीस स्टेशनात चला. पोलीस स्टेशनात? नाही, काय नाही करत आहे. त्या घोरपड्याकडे तुमचा अल्बम राहिलेला आहे, तो तुम्हाला मिळून देतो. चला चला या पोलीस स्टेशनात. चला गाडी काढ. चला या, बसा. साऱ्या विश्वाचे नाथ मागतो आता एक मागणी आम्हाला ठेवा सुखात. ताई, नाचू नका फार. अण्णा, आता हे बघा. चेहऱ्यावरचं तेज बघ. आशू, आज तुला जे हवं ते तू मागून घे. गोवर्धन सोहळा सुरू होतोय, भाविकांनी इकडे लक्ष द्या. अण्णांनी आज सांग त्यांना, माझा नवरा निर्दोष असू दे म्हणून सांग. तूच सांग. अण्णा महाराज, माझा जावई निर्दोष असू दे. तुमचा जावई निर्दोषच आहे. आशू, अण्णा बोलले. आशू, अगं अण्णांनी दृष्टांत दिला. दृष्टांत नाही, दुष्ट माणूस उभा आहे इथे मागे. बबनराव, तुम्ही कधी आलात? मी अण्णा महाराजांचं तेज बघा. तेच तर बघतोय. अण्णा महाराज की जय. अण्णा महाराज गोवर्धन पर्वत एका करंगळीवर उचलणार आहेत. भव्य आध्यात्मिक सोहळा, भाविकांनी लाभ घ्या. अण्णांच्या एका इशाऱ्यावर भव्य गोवर्धन उचलला गेलेला आहे. दिव्य चमत्कार. अण्णा महाराज, माझ्या जावयाचं पाप डोक्यावर घ्या. नाही राग नाही लोभ, गोपिकांची गोपश्री हो. घाबरू नका. अण्णांना काही होणार नाहीये. अण्णा हे दिव्य पुरुष आहेत. त्यांच्या या लीला आहेत. साक्षात भगवंत आहेत अण्णा महाराज. हा सगळा आध्यात्मिक सोहळ्याचाच भाग आहे. भाविकांनी याचा लाभ घ्या. घाबरू नका. अण्णा महाराजांनी पुन्हा भक्ताचं पाप आपल्या डोक्यावर घेतलेलं आहे. नाही लोभ, नाही राग,
आशू आशू ऐक ना ऐक तर आशू आशू मागे येतोय. हो वहिनी हो आशू ऐक ना यार समज ना यार तू वहिनी ऐकाय ना त्या 3-4 दिवस झाले जेवण नाही राहिलेले झुरून राहिले तुमच्यासाठी. तू चमचेगिरी करू नकोस कळलं ना आमचं घरगुती मॅटर आहे. तुला कळत कसं नाही हे बघ ते अल्बम जे मॅरेज ब्युरोवाल्याचे होते तो आपल्याला भेटला आपण त्याला घोरपड्याकडे नेला काय ते खरं खोटं सांगितलं आता सगळा मॅटर सलटून टाकलेला आहे काहीच प्रॉब्लेम नाही. हो ना हा मग आईने दिलेले ते 20,000 ते कुठे आहेत? याच्या मारी आता पोलिसांनी सेटलमेंट साठी दिलेले पैसे कधी परत मिळतात काय हे सांगा रे हिला. हा वहिनी ते पैसे नसतं मिळत जाऊ दे ना यार फॅमिली मॅटर आहे. तू ना एक नंबरचा खोटारडा आहेस. मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी. काय? आई चल आपण जाऊया घरी. हे थांब ना यार आपण तुला आपल्या रिक्षाने घरी सोडतो ना यार. मला गरज नाहीये तुझ्या रिक्षाची. 1760 रिक्षा पडल्यात रस्त्यावर कळलं ना. आई तू येतेस का मी जाऊ? हो मी आग बबनराव नका एवढा विचार करू मी समजावते तिला तिचा राग निवडेल. 2 तासांनी घरी या. नको नको घरी ते आमचे सासरे पपन्या बबनराव ते त्यावेळी झोपले असतील. आणि आलात ना की बेल वाजू नका बावड्यासारखी. मागल्या दाराने गुपचूप या. आणि आल्या आल्या असा आवाज करा. आई तुम्ही म्हणजे ना एकदम बबनराव काहीतरी आशू बघितलं बघितली आपली सासू बघितली का. आम्ही काय बोलणार बाबा तुमचं फॅमिली मॅटर ना. मला मदन भासे हा मोहे मना मोहे मना. आशू बेटा तू काही काळजी करू नकोस. तू ना आता वर्षभरासाठी बेंगलोरला जाऊन राहा राघव काकांकडे. का? मी साठे वकिलांशी बोललोय ते म्हणालेत नवरा बायको वर्षभर एकत्र राहत नसतील तर घटस्फोट लगेच मिळतो. आशू कुठेही जाणार नाही कळलं. आणि तुमचं आवरा आता रात्र झालीये. मी तर म्हणतो तुम्ही सुद्धा बेंगलोरला जा वर्षभरासाठी. तुम्हालाही गरज आहे त्या अण्णा महाराजांपासून दूर राहण्याची. मी दोघींचे रिझर्वेशन करतो. त्यापेक्षा तुम्हीच जा हिमालयात जरा डोकं तरी शांत होईल. आणि ते पेटीवर रेखणं बंद करा. हो रेकडं हे शास्त्रीय संगीत आहे. मी सुद्धा प्रयत्न करतोय सूर शोधण्याचा. आशू तू चल ग उठ. उगाच बबनरावांविषयी वाटेल ते सांगून मन कलुषित करते तुझं. चल ग आशू उठ झोपायचं. माणूस खाणाय हा माणूस ते का आता. संगती मला मदन भासे हा मोहे मना मोहे मना मला मदन भासे हा मोहे मना मोहे मना. फोनची बेल वाजते. मी म्हटलं संतूर कोण. सीमा सीमा फोन घे. सीमा झोपली. अण्णा महाराजाच्या मठात जाते गरबा खेळायला. थकले की मग येऊन घोरत पडते. गेला 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 जा ना आता. मला मदन भासे हा मोहे मना. हॅलो माधव भट बोलतोय. हा बोलतो भट साहेब. उद्या बँक किती वाजता उघडणार आहे? बँक कोण बोलतोय? कोण म्हणजे कोण? मी बोलतोय. नाही ते उद्या मला जरा बँकेत यायचं होतं ना. तुम्ही बँकेच्या मॅनेजरला रात्री 11 वाजता बँक कधी उघडणार आहे हे विचारायला फोन करताय. नॉनसेन्स. नसेल माहिती तर राहू द्या ना. आपल्याला काय तुमचंच नुकसान आहे. आम्ही काय दुसऱ्या बँकेत जाऊ. ठेवा फोन ठेवा. सॉरी हा जरा ते मला रातच्या टायमाला मेंटेनन्स दिला. व्हॉट मेंटेनन्स? बँक हे पेंटर पेंटर. आशू जाने मन जाने चमन आ गया तेरा बब्बन. बबनराव एक मिनट मैं चाहती हूँ. आई मैं उधर जाके पहरा देती हूँ. तू कौन आहेस तिकडे? आशू मला मला मदन
मदनच घोळ करतोय. तुला आपल्यावर भरोसा नाही ना? मग हे बघ, या चाकूने आपण आपल्या अख्ख्या बॉडीवरती लिहून टाकतो आता हशू आय लव्ह यू म्हणून. हशू आय लव्ह यू ना. आय लव्ह यू टू. आई या ना समोर. बाबांना तुमचं चालू द्या मी काही बघत नाहीये. हो आई, आता इथं उघड्यावर काय चालणार आहे आणखी? काहीतरी तुमचं मला मदन वा 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 मला मदन भासे हा मला मदन भासे हा मोहे मना मला मदन भासे हा मोहे मना हा वत्सला वत्सला बाई, तू इथे कशाला आलीस आता? तुम्हीच बोलला होता ना आज ताई घरला नाहीये म्हणून ये. हो ग, काही नाही, तिचा तो अण्णा महाराज ना तो डोंगराखाली चिरडला गेले. मग काय आली लवकर घरी आज. आता हे मला कसं कळणार हो? असं काय करते साहेब? ती एवढ्या तयारीशी आली आणि आता तुम्ही नाही म्हणता. जाऊ दे वत्सला बाई, दुर्दैव म्हणायचं आमचं घरचं वातावरण जरा बिघडलंय आणि आता माझा मूड पण नाहीये. जा तू निघू म्हणताय साहेब? साहेब मी काय म्हणते, थोडं चाकून बघा ना. नको वत्सलाबाई नको. माझ्या बायकोची झोप जरा सावध आहे. चुकून पाहायची आणि अनर्थ व्हायचा. साहेब घरी अर्जुनाने बी लई राडा घातला तरी बी तो निस्तरला आणि मी इथं आले आणि आता तुम्ही असं करताय. बरं मग ते जरा चाखून बघतो ते. घामाघूम झालं अंग, घामाघूम झालं अंग, घामाघूम. वा वत्सलाबाई वा वा वा. पुन्हा कधीतरी मस्तपैकी फडशाच पाडतो. चालेल साहेब चालेल. तुम्हाला ताईंचं इथं भ्या वाटत असेल ना तर माझ्या घरला या. तिथे एकदम बिंदोक आहे. बिंदास्त मारा. वत्सलाबाई एक एक धावा तिकडं. गुलाबाचं फूल तुझ्या चुरडलं. वत्सलाबाई वेळ लावलास बाई तू. येते मी. साहेबांना माझी टेस आवडली. अग साजन साजन ग, अग साजन साजन ग. सीमा ते अण्णा महाराज. सीमा बाबन्या बाबन्या तू कधी आलास? सीमा आई अगं वाटलं बरं मस्त झालं तुमचं समाधान. या माणसाच्या सुख समृद्धीसाठी तुमच्या मठात फेऱ्या घातल्या. स्वतःसाठी कधीतरी काहीतरी मागितलं का मी? सांगा मला. नाही. मग तरी सुद्धा कसे दिवस दाखवले या माणसानं मला. आई दिवस परवडले असते हो, यांनी तर रात्री दाखवल्या. सीमा सासरे जुनाट म्हणता लय जोरदार इंजिन निघालं तुमच्या रिक्षाचं. इंजिन कसलं इंजिन? अरे काय म्हणतोय जरा गप्पा बस. सीमा सीमा माझं ऐक. नाही मी कबूल करतो माझ्याकडनं चूक झाली, मला माफ कर. दूर 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 व्हा तुम्ही, दूर व्हा. अहो जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा. अरे मी पण माणूसच आहे आणि माणसाला मोह होतोच. काय ग अण्णा महाराज. मग कशी आई. समजव तिला. अप्पा मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. नाही आशुबाई अगं मी जरासच ते जरा. मला या घरात एक क्षणभरही राहायचं नाही आता. आई काय एवढं असे काय वागते? अरे मी काय एवढा गहजॉब केलाय? नाही मी मान्य करतो मी चूक केली आहे. आता कबूल केलंय ना चूक केली आहे ते. काय हो आई शपथ सासरे तुमच्यासारखा ग्रेट माणूस आपण अख्ख्या होल लाईफ मध्ये कधी पाहिला नाही हो. ए बाबन्या गप्प बस. ए बघ सीमा
सीमा गप्प बसा. सीमा माझं ऐकून घे. उगाच राईचा पर्वत करू नकोस. अगं आता रोज रोज अळणी खाणाऱ्या माणसाला एखाद दिवशी चमचमीत खावंस वाटलं तर त्यात चुकलं काय? मी अळणी यापूर्वी कधीच वाटले नव्हते मी तुम्हाला अळणी. तसं नाही ग, ऍक्च्युली खरं तर काय करताय हा? भरो नाही, सासरे असल्या भाषेत स्वतःच्या बायको सोबत झोपडपट्टीत बी कोण बोलत नाही हो. हे पापण्या तू गप्प बस. गलिच्छ चारित्र्यहीन माणसा गप्प बस. तुम्ही त्याला चारित्र्यावर काही बोलू नका आप्पा. रिक्षावाला असला ना तरी सज्जन येतो आणि हे सगळं करून जर तुम्ही चारित्र्याबद्दल बोलणार असाल ना तर हा मोठा विनोद आहे. आशू अगं ह्या सगळ्या तू मलाच दोष देतेस. हिची काहीच चूक नाहीये का? आणि तुला तर माहित आहे हिच्या व्रतवैकल्यामुळे मला कधी हौस मौज करता आली नाही. हाऊस माऊस काय? लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस विसरलंच वाटतं. हो, पण त्यावेळेस तुला त्या अण्णा महाराजांचं वेड लागलं नव्हतं. आणि तसंही तुझा त्यावेळेस वेगवेगळे प्रयोग करायला नकारच असायचा. अण्णा महाराज. अगं ऐक सीमा. बघा अण्णा बघा, अहो स्वतःच्या पापाची जबाबदारी तुमच्यावर टाकतायत हे. पाप? मला नाही वाटत त्यात काही पाप आहे. अगं आजचा दिवस एक रात्र तू घरात नाही म्हटल्यावर मी वत्सलेला बोलून जरा खाणार होतो. पण वत्सलेला खाणार होतो? लई पोचलेला माणूस आहे. वर म्हणतात निवांत आहे, मग तुझा फडशा पडतो. हे बबन्या काय बडबडतोयस? गप्प बस दलाल कुठला. असू देत दलाल. तुमच्यासारखा निर्लज्ज नाहीये तो आप्पा. बबन जा तू रिक्षा काढ. आई तू चल माझ्या बरोबर घरी. एक सीमा नाही सीमा ऐक माझं. सीमा ऐक नाही सीमा. तुम्ही हात सोडा माझा. हो इतके वर्ष निष्ठेने संसार केला त्याचं हे फळ दिलं तुम्ही. आता हा बगला ती वत्सला बाई आणि तुम्ही काय घालायचं तो गोंधळ झाला. विरक्ती आली बरा विरक्ती. अण्णा महाराज गोंधळ कसला? अगं या मला पूर्ण बोलूच देत नाही. सीमा ऐक. सीमा ऐक. चला आई या बसा. तो बघा फडशा पडणारा माणूस आला. बसा गाडी थांबव. सीमा ऐक. अरे तो बाबण्यात दलाली करताना सापडला तर तुम्ही माफ करता आणि मी एवढंच वशाट खाल्लं तर. काय सांगता काय? अरे मग नाही हो बबनराव, म्हणजे तुमच्या सासऱ्याने त्या वडापावलीला पटवला. कमाल भाऊ तुमच्या सासऱ्याची. आपले सासरे असलं काय लपडं करतील असं वाटत नाही. बरं बबनराव मला एक सांगा, असं काय पाहिलं वत्सलबाईने तुमच्या या सासऱ्यात? अबे तिच्या त्या नवऱ्यात त्या अर्जुनात काय राहिलं आता? साला गावभर उधाऱ्या करत फिरतो आणि दारू पिऊन गटारात पडतो. बबनरावांचे सासरे रोज तिच्याकडनं वडापाव घ्यायचे. वडापाव घेता बाईच पावली त्यांना. काय यार, साला नेमका काय घोटाळा आहे काय कळत नाही. पण साला विचारायचं कोणला? काय कळलं तुला? हा काय चल बस. हे चालवे चालेल आम्ही येतो बे. हा या. काल रातच्याला वच्ची भट साहेबांच्या घरी गेली होती. भट साहेबांना चोरून वाशात खायचं होतं म्हणून वच्ची कोंबडी घेऊन गेली होती. खरं सांगताय बबनराव? हा, तुमच्या जुन्या घरच्या एरियातले पंटर लोक बोलले ना आपल्याला. सासरे म्हणे वडापावच्या गाडीवर उभं राहून तिच्या बरोबर जाम गप्पा मारायचे. कधी कधी ती पार्सल घेऊन घरी पण यायची आणि एकदा कधी घरी आली ना की अर्धा एक तास घरातच असायची. अण्णा महाराज. हा तेच तर. तुम्ही अण्णा महाराजांच्या मठात भजनात दंग आणि सासरीकडे उधळतात रंग. बघा अण्णा महाराज बघा, अगो तुमची तस्वीर खराब असून सुद्धा लाज वाटली नाही त्या माणसाला. मला सांगायचंय वत्सला बाईकडनं पार्सल मागवलं होतं म्हणून. मला काय माहिती हे असलं पार्सल असेल म्हणून. परवा एक जण मला बोलला हो, आता खरं खोटं अण्णाला माहिती आहे. म्हणलं की लोकांच्या डोळ्यावर येऊ नये ना म्हणून भटांनी आड बाजूला बंगला बांधला. असेल का असं? हा, आणि काय नाव पण बंगल्याला वडापाववालीच दिलं ना, वत्सला. अरे वत्सला नाही रे, वात्सल्य नाव आहे बंगल्याचं. तसं नाही, नॉन व्हेज्युकेटेड माणसाला कळणार आहे काय? मग नाव कसं बायकोचं द्यायचं ना, सीमा. मोठा बंगला मोठं नाव. हा पण नाही ना, मनात वेगळं. अण्णा महाराज काय काय ऐकावं लागणार आहे मला कुणास ठाऊक. आई मला वाटतं अप्पा म्हणूनच पाठवत असतील आपल्याला बँगलोरला. हा म्हणजे मग सासऱ्यांना मस्तपैकी रान मोकळं. बाबन्या आगीत तेल ओतू नकोस.
मला माझ्या पत्नीशी बोलायचंय. पण मला तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाहीये. सीमा, मला माहितीये तुला माझा खूप राग आलाय, पण जे काही घडलंय ते एकदा तर नीट ऐकून घे, मग तू म्हणशील ते मी करेन. सासरे शाळा. तर झालं असं की फंक्शनच्या रात्री वत्सलाबाई मला म्हणाली की साहेब एकदा तरी माझी व्हरायटी टेस्ट करून बघा. व्हरायटी या वयात? आणि हे मी नाही म्हणालो, ती म्हणाली बरं का. बरं ती असं म्हणाली म्हणून मी मोहात पडलो. म्हटलं रोज रोज कशाला हवे सीमाची वांगी भेंडी. म्हटलं मस्तपैकी वत्सलेच्या झणझणीत मटणाची चव बघू. बघा आई, तुम्ही वांगी भेंडी आणि ती मटण. वांगी भेंडी मटण कसल्या उपमा देताय? अगं मी तिला म्हंटल उपमा नकोच, उपम्यासाठी सीमा आहेच की. सासरे हे बघा, हे एक इज्जतदार माणसाचं घर आहे. ही असली घाणेरडी लँग्वेज आमच्या घरात वापरायची नाही. बाबण्या तू जरा गप्प बस, मध्ये मध्ये बोलू नकोस. मी माझ्या बायकोला घरी घेऊन जायला आलोय. आता काय करू घरी येऊन? आपल्या नात्यात काही काही उरलंय का आता? सीमा. सासरे त्या काय बोलल्या तुम्हाला कळलं नाही का? माझा हात आहे तो कठडा नाही. चला चला या, चला चला त्या कठड्याकडे जाऊया. चला या, चला 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 निघा निघा चला. बाबन हे अति होत आहे. आता अति होत आहे, अति होत आहे. सासरे आपल्या हाशीपासून आपल्याला तुम्ही लांब ठेवलं, लय तरसवलं तुम्ही आपल्याला. आता बघा, आईनपासून मी तुम्हाला लांब ठेवतो. असं तरसवतो ना तुम्हाला, आपलं नाव लक्षात ठेवाल तुम्ही. ब न साधी काना मात्राची जबाबदारी सांभाळता येत नाही तर माझ्या फुलासारख्या मुलीला काय सांभाळणार आहेस तू? चला निघा. ओ तुमच्या तरी नावात काय हो? भट. रेडा रेकल्यासारखा वाटतो. तुमच्या आडनावात कुठे काना मात्रा? तरी बी एक चिकनी पोरगी झालीच ना. अरे काना मात्राचा आणि त्या प्रज्योत्पादनाचा काय संबंध आहे का? युजलेस. विज्ञानाचा लवलेश नाहीये. इंग्रजीनं भाषण द्यायचं काय काम नाही. चल निघा. ए लफडेबाज माणूस. अरे कपना. अरे काय वेळ आहेस का? आई आहे. आई असली म्हणून काय झालं? आपण काय अण्णा महाराजांची भजनच ऐकत बसायची काय? आपण करायचंच नाही का? मग काम कर ना. तुझ्या आईला भजनांचा आवाज कमी करा सांग ना. सांग ना बंद करायला. नाहीतर काय? नाहीतर पोपन. आई ए आई. अगं आई किती जोरात भजना लावली आहेस. सोसायटीतल्या लोकांना त्रास नाही का होत त्याचा? अगं आशू, अण्णा महाराजांच्या भजनाचा कसला आलाय त्रास? काय करावं या जगाला काही कळतच नाही मला. बरं मी काय म्हणतेय, तू आता शांतपणे झोपतेस का? आम्हालाही झोपू दे आता. नाही ग मला झोप येत. तुम्ही झोपा. बरं पण ती भजनं लावू नकोस जोरात. असू दे ना. तुझ्या आईला बबन तुझ्या आईला काय कळत नाही काय? काय? थांब ना, फोन वाजतोय. तू बबनराव लवकर या, यांचा फोन आलाय परत. अहो का सारखा तुम्ही त्रास देताय मला? सीमा माझा ऐक. अगं तुझा काहीतरी खरंच गैरसमज होतोय ग. सांगाव तुम्ही यांना. ओ सासरे काय सारखा फोन करून डिस्टर्ब करताय? मारी झोपा ना. हे बघा, हे सभ्य माणसाचं घर आहे. आता जर फोन केला ना तर पोलिसात कंप्लेंट करेन तुमची आणि सांगेन एक म्हातारा गुंड आमच्या सासूला त्रास देतोय म्हणून. त्या मारी वरून कीर्तन आतून तमाशा. त्याला झोपा जा. आई घ्या
काही काळजी करू नका आई. झोपा आता शांतपणे. हा चला या. बबनराव काय? त्यांना नाही चैन पडणार. ते परत फोन करतील बघा तुम्ही. मग आता काय करायचं? फोन बंद करून ठेवूया काय आपण? नको. फोन आला ना की त्यांना तुम्ही चांगलंच झापा. बर. खोड मोडा त्यांची. बर. मी अशी जवळ झोपते. हा हा? हा. काय करू? मन स्थिर होत नाही हा? माझं. आपण मी चल ग. अगं माझं अगं इथे मारी. ओ सासरे आता झोपा ना शांतपणे. कशाला सारखा सारखा डिस्टर्ब करताय? हा? काय बबन तू त्या मारी लफडेबाज माणूस. आई तिकडे मठात जाऊन पुण्य कमवता, तुम्ही इकडे घरी बसून पापा करता. हा? कोण? मदन रतन सरवणकर. पत्ता आशीर्वाद सोसायटी. आशीर्वाद? होय. अरे आशीर्वाद रफार वावर असतो, शिवर नाही. चालतंय की. त्यानं काय होतंय तवा? काय चालतंय की? हा? यात केवढ्या चूक आहेत शुद्ध लेखनाच्या? मग त्याचा काय संबंध आहे? डायव्हिंग करायची. आता त्याचा लिखाणाचा काय संबंध? डायव्हिंग? कसलं डायव्हिंग? डायव्हिंग, रिक्षा डायव्हिंग. अहो रिक्षा घेण्यासाठीच लोन घेतोय ना व. रिक्षा? काय झालं? लोन मिळणार नाही. का? रिक्षा घ्यायला आमची बँक लोन देत नाही. सर हा कधीपासून रूल आला? आतापासून. अहो पण साहेब काय झालं ते तरी सांगा ना व. काय झालं? कारण विचारताय? कारण 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 विचारणार तुम्ही कोण? एकतर नावात काना मात्र नाहीये, भाषेत शुद्धता नाहीये, रोज चिकन मटण वशाट खात असणार. खातो की? खा ना, भरपूर खा, भरपूर खा. रापचिक झालं होतं मटण, वांटच झालं होतं चिकन, असं म्हणत दात कोरत फिरा जगभर. पण पण एखाद्यानं नुसतं चाखून बघायचं म्हटलं तर केवढा गहजब, केवढा गोंधळ. हे असं काय म्हणले हो? फर्नांडिस, आत्ताच्या आत्ता बोर्डावर पत्रक लावा. आजपासून रिक्षावाल्यांना बँकेत लोन मिळणार नाही. सिट डाऊन, सिट डाऊन. मॅगी, व्हॉट आर यू डुईंग हिअर? एक काम कर, आत्ताच्या आता एक सर्क्युलर काढ. नो एंट्री फॉर रिक्षावाला. क्विक. एक्सक्यूज मी. हे असं काय बोलतात डोक्यावर पडल्या ग? अहो पूर्वी चांगले जंटलमन होते हो, पण हल्लीच असं वागायला लागलेत. हे यू आउट आउट. हो 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 जातोय की हो. काय ओरडताय अंगावर? सिट डाऊन. येस सर. ए रिक्षावाला, चल बालाजीनगर चल, क्विक फास्ट. चला उतरा. बाबन्या तू मला जर आधी माहिती असतं ना रिक्षात तुझे, तर तुझ्या रिक्षात पायी ठेवला नसता. अरे नेते कोण तुम्हाला? एका इज्जतदार माणसाची रिक्षा ही. तू इज्जतदार? Then who am I? हो उगाच इंग्लिश मध्ये आमची आय काढू नका सांगतोय. चला उतरा. ब्लडी रिक्षावाला. हो सासरे, सासरे या वयात बायकांना बोलवता कसं काय झेपतो तुम्हाला? बाबन्या उगाच भलतं सलतं बोलू नकोस. भलतं सलतं काय? आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलंय ना. चाखून बघू, चाखून बघू. सासरे रात्री अपरात्री बायकांना बोलवता आणि आजपर्यंत किती बायकांना बोलवलं तो घरी? मला माहितीये तू सगळं मुद्दाम करतोय. यू अशिक्षित रिक्षावाला. आता मग मी तुझंच वशाट करतो. वशा रिक्षा रिक्षा रिक्षा. रिक्षा. नमस्कार. तुम्ही माधव भट ना? हो. काय हरकत आहे? नाही मला ओळखलं का? तुम्ही कोण? आर्किमेडीज? बराक ओबामा? ओबामा का अमेरिकेचे प्रेसिडेंट तुम्हाला ओळखायला? ते जाऊ द्या. तुमची तब्येत कशी आहे? माझी मस्त आहे. मला काय धाड भरले आणि समजा मला वेळ लागले तर तुम्ही काय मनोविश्लेषक आहात का? फ्रॉइडचे बाप आहात? त्याच्या आईला कुठली भाषा बोलतोय? मराठी भाषा बोलतोय. काय प्रॉब्लेम आहे? नाही येतो मी. पुढे येते थांबा. नाही नाही आजार वाढला वाटतं. रिक्षा. या अण्णांच्या नादात आहे ना, घरच्या अन्नाची मजा घेता येत नाही मला. हे रोज रोज बाहेरचं चायनीज खाऊन खाऊन डोळे आहेत ना ते आडवे झाले. हसतेस काय? अजून जर 4 दिवस खाल्लं ना मी तर नाक पण चपट होईल. अरे पण आजी आपल्याकडे आपल्याला बाहेरचं खायलाच लागेल ना. अरे पण ह्याला काय अर्थ आहे? त्यांना काय कळत नाही काय? रोज बाहेरचं खायचं म्हणजे खर्च केवढा होतो? त्यातनं सकाळ दुपार संध्याकाळ त्यांना अण्णामारांच्या मठात घेऊन जायचं आणि तिथनं घेऊन यायचं. ह्याच्यामध्ये आपली चमेली ती धंद्याला लागली. आपली रिक्षा ग. बघाव तेव्हा गॅरेज मध्ये का? तुझी आई बसते ना. गप्पा बसत होता. तू आईला सांग ना तुझ्या. अरे आई तो आपणचं तोंड बघायला पण तयार नाहीये. हे बघ
काय बी झालं तरी आपण आपल्या माणसाला शेवटी माफ करतोच ना. ऍक्सिडेंट झाला म्हणून आपण आपली रिक्षा रस्त्यात सोडून येतो काय? टोचण लावून आपण त्याला व्यवस्थित घरी आणतो का नाही? हा असं आहे ते. अरे पण आता आईला आपण कसं समजवायचं? मी एक काम करतो, त्यांना मठात घेऊन जातो, महाराजांच्या पायावर डोकं ठेवतो आणि त्यांना सांगतो जे काय मागचं पुढचं झालंय ना ते सगळं विसरून जा. पोलिसांना सहकार्य करा. चला चला अण्णा महाराज चला की जय. हे बघा नागरिकांनी बबनराव थांबा थांबा थांबा. हो चला चला लवकर चला. महाराज की चोरांपासून सावध राहा. पोलिसांना सहकार्य करा. चला निघा निघा. हो बबनराव, अहो तुमच्या सासऱ्यांना आवरा ना जरा. काय झालं? काय झालं? अहो रस्त्यात किती वाकडे तिकडे बोलले मला. बघा हाय का आता? काय बोलले ते? अहो लय इज्जत काढली माझी, माहिती का तुम्हाला? हा? अहो मला केस माहिती आहे म्हणून ठीक आहे. ऑन ड्युटी हवालदारला छेडणं केवढ्याला पडलं असतं. हे काय चला तिकडे काय गर्दी केली? चला पुढं. मी तर म्हणतो घरात ठेवा त्याला, मोकाट नका सोडू. अहो आजारी माणूस आहे तू. मग कसा चालत होता रस्त्यानं? गाडीने उडवलं असतं तर ऑन दी स्पॉट गेला असता. मग अहो असं सोडू नका एकट्याला, काळजी घ्या त्यांची. अण्णा महाराज की लक्ष ठेवा त्यांच्यावर. जा निघा तुम्ही. चोरांपासून सावध राहा. नागरिकांनी आपापल्या वस्तू सांभाळा. कळलं का? पोलिसांनी सहकार्य करा. बघा आई, आपणच आपल्या माणसाला माफ करण्याचा मोठेपणा दाखवायला हवा, नाहीतर केस हातात न निघून जायची आणि आपला माणूस बी कायमचा निघून जायचा. बरोबर आहे. त्याच्या कुठे पाया पडताय? तो याडा आहे. चला 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 पाय द्या. अण्णा महाराजांचे आगमन झालेले आहे. भाविकांनी लक्ष द्या. दिव्य दर्शनाचा लाभ घ्या. आज अण्णा महाराज कालिया मर्दन करणार आहेत. आज अण्णा महाराजांनी कालियाला आव्हान केलेलं आहे. अण्णा महाराज, माझ्या नवऱ्याचा पाप पोटात घ्या. घाबरू नका. अण्णांना काही होणार नाहीये. अण्णांनी कुणा भक्ताचं पाप आपल्या पोटात घेतलेलं आहे. हा कालिया मर्दन सोहळ्याचा भाग आहे. भक्तांच्या संकटरूपी तलावात अण्णांची उडी. आई चालत कुठं आई? अहो आपण कशाला आणले तुला? बोलू ना पैसे दे. रस्त्यावर तमाशा करू नको. चल, नाही म्हणलं ना तुला. हे बघे त्या दलालाला पैसे द्यायचे. त्याचे पैसे दिले ना, मी दुबईला गेलो की तुझे पैसे मारतो ना तुझ्या तोंडावर. माझ्याकडे पैसे नाही येत, आधीच सांगून ठेवते तुला. या डब्यात काय? सोडतो डबा. डब्यात उगाच काय? काकावर करू नको. काय काही नाही डब्यात? त्यात, काही नाहीये डब्यात. असं काय हे बघ, बोलते काय तू माझ्याशी? एकच डबा नाही, नाही, नाही थांब, म्हणलं. कशी ऐकणार नाही. हे बघ, हे बघ. तुझ्या पाया पडतो दे ना पैसे. हे बघ, तुझ्या एजंटला सांग म्हणावा तर तूच पैसे भर. मी दुबईला जातो, पैसे कमावतो आणि मग तुला आणून देतो. हा, तो काय माझा सासरा आहे का? माझे पैसे कशाला भरलतो? हे बघ, आई शपथ सांगतो, दुबईला पैसे कमवले ना तुझे सगळे पैसे देऊन टाकतो. हे बघ मग आता तू काय कर, थोडं कर्ज काढ. आणखीन काढतो ना तसं इतर बी कर्ज काढ आणि देऊन टाक त्याला. हिला तुम्हाला शहाणपणा नको शिकू. दे काशी दे करतो टाका. नाही देणार. अशी दे नाही तमाशा लावला रे. ओ भाई, काय त्रास देतो काय तुम्हाला? काय रे? काय नाही, बायको माझी. बायको तर घरी जाऊन तमाशा कर ना. इथे रस्त्यात काय चाललाय? चल. सॉरी. तू आता गेलीस. हे बघ वच्छे, थांब बोलू ना. हे थांब थांब.
हे बघ अर्जुन हे थांब, दे. अरे गेले की नाही वसूल आपण, हा? कसे मिळाले पैसे? काय म्हणतो? अरे, अर्जुना, ए, पळव, गाडी पळव. लवकर चल, ए. थांबलोय मी थांबलोय. हे बघ मारायचं नाही काका. पैसे कधी देणार पैसे, हा? काय रे माझ्यावर वाईटा करतोस तू? गाडी आहे, होडी नाही हो. चलो चलो भैया बालाजी नगर चलो. हो अहो जावई आहे तुमचा बबनराव थोरात, मला माहिती आहे तुमचं घर. सॉरी सॉरी बालाजी नगर चला. वत्सलाबाई अगं वत्सलाबाई काय आहे? साहेब मला वाचवा, साहेब मला मदत करा. आता मला तुमचं दादा आहे साहेब. अगं तुझ्यामुळे मला निराधार व्हायची वेळ आली ग. तिकडे माझा जावई माझ्या बायकोला त्याच्या घरी घेऊन गेलाय आणि रोज माझ्या विरोधात भडकवतोय तिला. साहेब हो अर्जुन मी लई भडकलाय, मला त्रास देतोय, मला मारतोय, माझे दागिने आणि पैके घेतोय. अगं मग मी काय पोलीस आहे का? मी काय करू? पोलिसात जाऊन कंप्लेंट कर ना. नाही त्याचा काही बी उपयोग होणार नाही साहेब. काय उपयोग होणार नाही असं काय म्हणतेस तू? का उपयोग होणार नाही? हे तुमच्या महिलांचं असंच असतं. म्हणजे काय एकदा अत्याचार झाला की नंतर मग ओरडत सुटता. थांब मीच पोलीस कंप्लेंट करतो. सांगितलं ना त्याचा काय बी उपयोग होणार नाही साहेब. याचा पण काही उपयोग होणार नाही. प्रकरण अंगाशी आलं की हात लांब करणारा माणूस आहे हा. साहेब 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 हे बघा हे काही पैसे आहेत आणि हे माझ्या अंगावरचे दागिने आहेत. पै गोळा करून मी माझ्या पोरांसाठी जमा केले. माझी पोरं बिचारी त्यांच्या मामाकडे तीच काढताय साहेब. हे बघा 4 दिवस तुमच्याकडे ठेवा, मी नंतर गोळा करून घेऊन जाईल साहेब. वत्सला बाई गोंधळ करू नकोस. तू जा तिकडे. माझ्या शून्यांचा गोंधळ होतो. जा तरी म्हटलं फोन का लागत नाहीये. जा तिकडे घेऊन जा. हॅलो बालाजी नगर पोलीस स्टेशन. हा इन्स्पेक्टर तपस्वी बोलतोय. नमस्कार तपस्वी साहेब, मी माधव भट, वात्सल्य 31 सुखकर्ता हाऊसिंग सोसायटी. बोला भट साहेब बोला. नमस्कार बोला. काय नाही साहेब, एक अडचण अशी होती की आमच्याकडे अर्जुन खाडे नावाचा माणूस स्वतःच्याच बायकोला अकारण त्रास देतोय. मी त्याच्या पत्नीला म्हटलं की चला आपण पोलिसांना बोलूयात, तर त्या म्हणतात कशाला, त्याने काहीच उपयोग होणार नाही. म्हणजे बघा साहेब, कायद्याच्या रक्षकांविषयी जर लोकांमध्ये अशी भावना असेल तर तुमचं काय ते सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे म्हणण्यात काय अर्थच उरत नाही ना. बरोबर आहे तुमचं भट साहेब. मी लगेच स्टाफ पाठवून देतो. स्टाफ? अहो ते टायपिस्ट आणि क्लार्क येऊन इथे काय करणार आहेत? त्यापेक्षा सशस्त्र पोलीस पाठवा. अहो स्टाफ म्हणजे आमच्या भाषेत त्याला स्टाफच म्हणतात. हो का? पहा आम्ही केवढे अनभेदने आहोत तुमच्या भाषेविषयी. ठीक आहे पाठवा, जे कोण आहेत ना त्यांना पाठवा, लवकर पाठवा. धन्यवाद. झालं का बाई तुमचं? नाही साहेब कानातलं काढते अजून. हे कदम. हा सर. हॅलो हा सर. सुखकर्ता हाऊसिंग सोसायटी मधून आपल्याकडे तक्रार आलेली आहे. तिथे भट साहेब म्हणून आहे, त्याला जाऊन भेटा. कोण माधव भट? अहो तो येडा आहे साहेब. का उन्हातानाचा त्रास देत आहे? मी नाही जात, लय बाहेर येऊ नये बघा. मी Shut up. अरे आताच त्याचा फोन आला होता. फोनवर माझ्याशी तो बोलला, सभ्यग्रस्त वाटो. साहेब तो बोलतो टमाटमा, काटा सटकलाय त्याचा. जा जा. आम्ही जर असे वागायला लागलो तर हा. आणि हे सदरक्षण आहे खल निग्रहण आहे याचे ब्रिज वाक्यावरचा लोकांचा विश्वास उडेल. हा साहेब. हा तो उडायच्या आत निघा. कोण माधव भट? विश्वास. येस सर. आणि येताना मावा घेऊन या. पैसे हे जे आयचं मावा माझा पगार जाणार रे याच्या माव्यात. माईला त्या माधव भट्टाच्या याचा येळच काढतो मी बाहेर. आता असं कसं वत्सला बाई चला आटप लवकर. किती वेळ लागणार आहे अजून? साहेब हे कानातलं निघतच नाहीये हो. आता काय रेस्क्यू स्क्वॉड मागवू का? विनोद करत नाहीये मी. अगं हसू नकोस. चला आटप लवकर, जा इथून पहिली. भटसाहेब, ओ भटसाहेब. कोण आहे? भटसाहेब. अरे असं कसं? भट साहेब मी आहे. आपण कोण आहात? नाही मी अर्जुन आहे. अच्छा. माझी वच्ची हरामजादी आली आहे का इकडं? साहेब मला लपवा. अहो तो राडा घालून मला मारेल, माझे दागिने घेईल, मला लपवा कुठेतरी. वत्सला बाई गोंधळ करू नको. जरा शांत राहा, शांत राहा. अगं ते दार आहे. कुठे लपतो मी? ओ भटसाहेब. एक काम करतो, तू वर जवळ जा. वर कुठे जाऊ? अरे हा जिना काय उतरण्यासाठी ठेवलाय का? विनोद करतोय का? चल चालू कर. अरे दार का उघडत नाही भटसाहेब? हो आलो. अरे अर्जुना, काय कसला अवतार झालाय तुझा? काय रे, कसं काय येणं केलंस बाबा? आमची वच्ची आली का इथं? वच्ची? नाही.
वच्ची इथे कशी काय येईल काय झालं काय नाही हो साली कुठं पण लपून बसू दे तिला बरोबर शोधून काढतो मी अर्जुना काय वादभेद झाला काय तुमच्यात काय नाही हो तुम्हाला सांगतो बाईच्या जातीला लय चरबी असती ऐन वेळी नवऱ्याला ताकद येते हे मात्र बरोबर बोललास तू नाही हो बरोबर बोललास तू नाही नाही आता तिला सोडणार नाही म्हणजे हरामजादी नाही अर्जुना शिवी नाही नाही आता ती फक्त मला भेटू दे सालीला उलटी करून झाडाला लटकवतो बर काय ती आली तर तिला सांगा अर्जुन येऊन गेला म्हणून बर वत्सला बाई गेला तो आता तू पण पटकन निघ मागच्या दारानं साहेब ही बांगडी एवढी निघत नाहीये जरा काढता का वत्सला बाई तू माझी उचल बांगडी करणारेस आयुष्यातून विनोद नाही केला मी अगं वत्सला बाई काय करतेस अहो मला त्या अर्जुनची लई भीती वाटते साहेब हा काढा वशीची चप्पल काढा लवकर वत्सला बाई प्रत्येक गोष्टीला एक शास्त्र असतं तू गप्प बस मी बघतो बरोबर अण्णा महाराज जे काही झालं तो आभास आहे आमच्या ह्याचं काही प्रकरण नाही आहे आणि नसणार आहे आई कोणाशी बोलताय चला लवकर साहेब जरा नीट काढा बरं का वत्सला बाई मी काही कासार आहे का बांगडी भरायला आणि काढायला खरं तर माझ्यासाठी एक मोठं आव्हानच आहे मग ही चप्पल इथं कशी काय आली चप्पल चप्पल तर खोटं बोलणार नाही ना वशी इथंच आहे चावी कुठे चावी कुठे अगं तुझ्याच पर्स मध्ये दिली ना वत्सला बाई केवढ्या मोठ्याने ओरडतेस तू अगं कोणी ऐकलं तर आता काय बघतच बसणार का काढा ना तेच करतोय ग तेच करतोय दुखणार काय कसं धरलेस ते सर नीट धरणार वेदना होणार नाही तर काय थांबा साहेब तुम्ही ह्या अंगाला या मग नीट जमल बघा बरं बाई ह्या अंगानं तर ह्या अंगानं सर तिकडे जरा मला पण जागा दे चला बाई गोंधळ करू नकोस घोळ निर्माण होईल माझी बायको आली तर गजब व्हायचा मला बी अर्जुनाचं लई भ्या वाटतो साहेब आता अशा वेळेस अर्जुनाचं नाव काढू नकोस त्याला मोठ्या चतुराईने कटवलंय चतुर नको कळते मला हो साहेब आता बरं वाटतं बाई घाम काढलंस ग बाई मिशन कम्प्लीट झालं आता आवडून घे अण्णा महाराज आता अण्णा महाराजांचं नाव काढू नकोस मूड जातो माझा अहो म्या नाही बोललो मग कोण बोललं थांबा थांबा अर्जुनराव हरामजादे हे वय तुझं भोनीचं गिराय का अर्जुनराव कायदा हातात घेऊ नका प्लीज माझा ऐका अर्जुनराव हो सांभाळा तिला वत्सला बाई काय चाललं होतं काय चाललं होतं चाल तिकडं काय रे मी तिकडं वन भटकतोय आणि तू इकडं हे धंदे करती होय बस बस मी सांगतो तुला काय नाही ग वत्सला बाईला मी जरा ते हे काय सासरे रंगरंगीले छैले छबिले ए बाबना काहीतरी बडबडू नको मी काय म्हणतो तुम्ही काय म्हणणार अहो आई मी तुम्हाला सांगतो त्या दिवशी रात्री आपण पण होतो ना म्हणून त्या बाईला गेटवरनं परत पाठवली आणि आज आपण कोण नाही ना म्हणून तिला परत बोलवली काय हो चाकून बघू वशाट एकदम वशाट शटाप एकदम शटाप बोल 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 तेच चुकलं माझं इतके दिवस तुला ढिली सोडली ना तेच चुकलं माझं काय
पाय चढलं कौतुक त्या वत्सलाबाई आई काय तिकडे बघावं तिकडे वत्सलाबाई मला नाही घ्यायचंय खराब आशू बॅग अगं आई तुझी बॅग खालीच आहे. तुला सोडणारच नाही. हे करले ते तू इथं बोल आशू बॅग भर. आई अगं तुझी बॅग खालीच आहे. सीमा माझं ऐकून घे सीमा. तुम्हीच माझं ऐकून घ्या. मी हे घर सोडून चालले आशूकडे. आई आमच्या घरी कशाला बबनराव मी तुम्हाला जड झालीये का? नाही आई नाही तुमचा भार कसा वाटेल उलट मला तुमचा आधारच वाटतो. पण आई तुम्ही जर आता या घरातनं बाहेर पडलात तर बाहेर सगळीकडे बवाल होणार. बबाल बवाल बवाल होणार सगळीकडे बवाल बवाल बवाल. अच्छा बबरा. लोक बोलणार अरे ही दोघं ह्या वयात एकमेकांपासून अलग राहतात म्हणजे ह्यांच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे चमायला. म्हणून म्हणतो आई तुम्ही इथंच राहा म्हणजे ह्यांच्यावर तुमची नजर राहील नाहीतर ह्यांना रान मोकळं काय हो. साहजिकच आहे. आणि आई तुमचं वजन किती आहे बाबतराव समाजात केवढं वजन आहे. सासरी बी तसा आपला इज्जतदार माणूस आहे म्हणून म्हणतो इथंच राहा नजर ठेवा. नजर हटी दुर्घटना घटी. कोणाच्या बाजूने बोलतोय? स्वतःच पेतळ उघडं पडल्यावरही तुम्ही सोऱ्यासारख्या माणसाला दोष देताय. अहो जरा तरी लाज बाळगा. अरे पण मी असं काहीच केलेलं नाहीये तर मग कशाला बाळगू लाज? कमवात रण भयम न लज्ज. खाल्लीत ना चला खालीच ना चला या काय काय माझं कुठे ऐकूनच घेत नाही. हे सीमा पडशील अगं फेक. अरे पुढे म्हणजे चप्पल तरी घेऊ दे मला. चप्पल अरे माझं नाक गेलं त्याचं काय काढ चल सायकल चल बस. अरे मेले तुझा तोल सावरता येतो का तुला आधी? माझा तोल वय आणि तुझा तोल गेला त्याचं काय काढ सायकल काढ लवकर. काय तमाशा सुरू आहे का? गेट आउट. त्यांच्यावर कशाला ओरडतोयस मुडद्या? चल तू गेट नो सुरू कर मला बसण्याचे काय लवकर. अरे मला बसू दे ना वटशे. सीमा हे आई हे कानातलं कोणाचं आहे ग? ते वत्सलाबाईंचं आहे. आण इकडे आण. महाराज वत्सलाबाईंचं आहे बाबा. आण इकडे एक जबाबदारी आहे माझ्यावरती. म्हणजे हिथनं झोंबाझोंबीला सुरुवात केली तुम्ही. बाबण्या शट अप गेट आउट फ्रॉम माय हाऊस. त्यांच्यावर कशाला ओरडताय? कशाला ओरडताय त्यांच्यावर? सीमा माझं ऐकून घे. अगं मगाशी जरा घाईच झाली का आमची. अति घाई संकटात नाही. अण्णा महाराज बाबण्या. शे सीमा अगं काय आहे ना बांगडी काढण्यातच इतका वेळ गेला ना. नको हो नको वर्णन नको आता. क्लेश होतात क्लेश. त्या सटवीला माझा नवरा माझ्याच बेडरूम मध्ये घेऊन जातो आणि माझ्याच गादीवरतीच नाही काहीतरी गैरसमज होतोय. अगं बबनराव याचं तोंड नाही मला पाहायचं नाहीये. इथून घेऊन जा. चला चला सासरे चला. आईला त्रास होतोय. चला बाबण्या. अरे ते काय आहे हे जाळी करू नका काहीतरी. चला ऐकून घे. अण्णा महाराज चला सासरे चला चला सासरे सगळे टायर व्यवस्थित असताना स्टेपनी वापरलं की असंच होणार. चला मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. चला मारा उड्या बाहेर किती मारताय. बाबण्या मलाच माझ्या घराबाहेर काढतोस. बाबण्या दरवाजा उघड नाहीतर मी दरवाजा फोडेन. बाबण्या माधव भट कुंडी खाली टाक. कुंडी खाली टाक नाही तर काठी घालून टाक तुझ्या. हे घाबरत नाही सांगून ठेवतो. बोट काय दाखवतो मला? आता कसं घाबरला? माझे कपडे पडायला निघाला होता का तू? अर्जुन खाडेला चल तिकडे साहेब दरवाजा उघडलेला आहे. याने येड्याचा अटॅक आलेला आहे. पटकन आतमध्ये या. सायकलची वाट लावते बघा येडं. ए मामा सायकलला काय झालं? वाट लावली त्याची तर तुझी वाट लावीन. कुंडीत घालीन डोक्यात तुझ्या. कळलं का? हवालदार साहेब या लवकर आतमध्ये या. आलो ना मी. बाबण्या या लवकर आतमध्ये या. दरवाजा लावा. हा कडी तुम्हाला सांगतो अहो आमच्या साहेबाला सांगितलं मी तो याड आहे तरी मी मला दाखललं इथं. म्हणजे आज परत फोन केला होता. तेच सांगतोय ना मी. आमच्या साहेबावर लय भारी इम्प्रेशन मारलं त्यानं. पण मला माहिती नाही गॉन केस आहे. आज काय फोन केला माहिती का त्यांनी? काय? अर्जुन खडे त्याच्या बायकोला तारास देतोय म्हणून. विनोद नाही ऑन ड्युटी एकदम सिरियस. हा अर्जुन खडे कोण आहे? कोण काय नाही हो. हे सगळं आहे ना हे मनात. काय मनात? आणि त्याची बायको ती मनातल्या मनात. हे सगळं मनातल्या मनात. खरं काहीच नाही त्याच्या आईला. खरं काहीच नाही.
त्याच्या आईला सिनेमात लगेच केस आहे वही. अण्णा महाराज, अण्णा महाराज तिकडे बघा, भक्त उभे, तुमचे भक्त उभे. हे काय चाललंय यांचं? या बऱ्या होत्या गेल्या वेळी, आता काय झालं? इकडे उभे, तिकडे उभे, भक्त उभे. नाही त्या बऱ्याच आहे तो. संत व्हायचं मनाने घेतलेला आहे त्यांच्या. काय सांगता? काठी जरा. काय दैव आहे बघा. बायको संत पदाला चालली, नवरा सटकत चाललाय त्याच्या. आशीर्वाद द्या आई साहेब. हो काय करतो? काय या काठी. त्याच्या आईला फॅमिलीच गडबड आहे खरं. येतो मी. येतोय परत म्हणजे ह्या आयडियाने आमच्या आयडियाला फोन केला तर. हा फोन, तो फोनही ना त्यांच्या हाताला लागू देऊ नका. नाही अहो पोलीस स्टेशनला फोन करतो. रात्रने बघत येतो. या सांभाळून जा. गेला वाटत. उघडा जातो. जा. ओ हवालदार साहेब, तो अर्जुन खडे आता बायकोला मारत घेऊन गेलो. बायकोला मारतो, त्रास देतो ना त्रास. अर्जुन खडे बायकोला देऊ दे. आपण मन शांत ठेवायचं, त्रास करून घ्यायचं नाही. हवा बा किती छान पडली, पक्षी बा कसं उडताय. असे वेगवेगळे विचार करून मन रमवायचं. अर्जुन खडेचा विचार करायचा नाही. नाही करायचा विचार. ये इकडे ये. कळलं का? अजिबात विचार करायचा नाही. आणि हो, तू पोलीस स्टेशनला फोन बी करायचा नाही. हवा बघा, पक्षी बघा, याच्या आईचं येड बघा. सुटलो एकदाच. अरे हा काही डोक्यावर पडलाय का? तो मॅनेजर म्हणजे लय खडूस माणूस आहे. पिवळी. सर कसली थिंकिंग करताय सर? मॅगी, मी नवीन घरात गेल्यापासून सगळं विचित्रच घडते ग. म्हणजे सर? म्हणजे असं वाटतं की आजचा दिवस जरा बरा चाललाय, तेवढ्यात संकट दारात उभं राहतं. माधव भट बाहेर ये. उंदरा बाहेर ये ना. आलंच संकट. भट बाहेर ये. माईला तुला सोडत नाही. डोंट शाउट. हे बँक असताय, तुझं घर नसतंय. आता रे यू शाउट मी आउट. माधव भट साल्या, तुला तुझ्याच बँकेत सगळ्यांसमोर कापून काढतो. बसा रे बसा खाली. तमाशा दाखवतो तुम्हाला तुझ्या. सर हु इज दिस गाय? संपलं सगळं. हॅलो ताई, हो अर्जुन साहेबांनी मारायला हाफिसात गेलाय. हो काहीतरी करावं लवकर. माधव भट साल्या, तुला आता सोलपटूनच काढतो. चाल. अर्जुना शस्त्रासोबत खेळ खेळू नका. हो काय? आणि तू बायकांची खेळतो ते चालतो हे रे? अरे आता तर तुझ्या आबरूच काढतो. तुला हत्याराची काय गरज आहे? चल, सगळ्यांसमोर तुला ना कपडे काढून मारतो. हे कपडे काढून म्हणजे जरा अतिच होते नाही का? ये चला लवकर चला. काय झालं? राडा झाला का? अरे आमचे सासरे यार. काय केलं त्यांनी? अरे ते काय करणार दहीबात. तो अर्जुन आहे बेवडा, त्याला बँकेत मारायला गेलाय. आईंचा फोन आला तो आपल्याला. चल लवकर. थांब. काय करतोय? हत्यार आणतो. चल लवकर. हा चल मागव. चल काढ कपडे काढ. कपडे काढ. आज तर तुझी धिंडच काढतो. काढ कपडे पटकन. आमच्या सरांचे कपडे काढू नका. हा तुमचा साहेब आहे काय? आणि हा लोकांचे. तू कपडे काढ. शांत कपडे. पाच तुम्ही कपडे काढा, पण डोंट बीट हिम. का? अहो ते आमचे सर आहे. तो सर आहे तुमचा? अरे सरडा एक नंबरचा. सरड्यासारखे रंग बदलत असतो. तू काढ कपडे. चल. संबडी बस तिकडे खाली. ओ ताई इकडे बघा. सगळ्यांनी बघा इकडे. पटापट काढ आता कपडे काढ. चल काढ कपडे पटपट. तुझा साहेब आहे ना हो? साहेबांची सेवा कर. चल काढ पटकन. सॉरी सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. बघा इकडं भटाचा तमाशा. कपडे काढतो. काढ पटकन. काढ पटकन. किती वेळ? काढ कपडे. काढ लवकर सर. प्लीज काढ. शांत बस. खाली काढ कपडे. काढतो. काय करतो तू? कपडे काढतोय. अरे माझे नाही रे, तुझे कपडे काढ. अरे बघत काय बसला? अरे देवा. अरे काढ कपडे काढ. अर्जुन्या नाही रे अर्जुन्या. हरामजादे, आलीस ना आपल्या यारला वाचवायला. अरे या साहेबांनी आपल्यासाठी काय केलंय माहितीये तुला? त्यांच्या नखाची बी सर येणार नाही रे तुला. अरे देव माणूस आहेत रे हे. अगं भवाने, नवऱ्यासमोर या पावट्याचं कौतुक करते काय तू? तुझ्याच काय वाटलं तुला? नवऱ्यासमोर याराची बाजू घे. बाईवर हात उघडणं बेर बेरे. बस काढले तू देईन तुला. पण बोल नको मारू रे मला. नको.
मारू नको. येडा समजते काय तुम्हाला? हा, येडा समजते तो. हा? तुला तर आता सोडणार काय गे? वांटास हे बघ हे असा घुसवीन ना तुझ्या टाकलो. ये इकडे तू इकडे चुप ये इकडे ये ना तू इकडे. त्याची कोणी झालेली नाही. महाराज नाही आपल्याला. टोचे ना मी. अहो कशाला उगीच त्रास घेताय? शोच आहे ते. लोकांना उगीच भीती दाखवायला पाहिजे. ते हे पण घ्या. इकडा शिटी इकडं गोळी. अरे हे वांटास हटा सावन की हटा. नको काय माझे कपडे काढतोय. अरे तुझे कपडे न काढता तुझ्या पोटावर आजचा आकडा काढेन. आता परत जर वत्सला बाईला त्रास दिला असता. हा सुरा आहे ना सुरा, हा तुझ्या पोटात असा आडवा तिडवा गोल चौकोनी घुसवेन आणि कोतळा बाहेर काढेन आणि बँकेत लॉकर मध्ये ठेवेन. कळलं का रे? रापचिक वांटा. आता आपण कोणाला घाबरत नाही. कोई माईचा लाल भेंडी. तू आपले नवटाक आता आपण पिसाळलोय. ओ सासरे मध्ये कोण आला ना तर आईच्या गावात ढकात पाठवेन मी. भेंडी मग सांगतोय काय? नंतर मग अशी उभे राहिले अक्षय कुमार सारखी पोच घेऊन. एका हातात वत्सला आणि एका हातात सुरा. अण्णा महाराज. अरे अण्णा गेला उडत. भेंडी. अरे बालाजी नगरचा भाई कोण? माधव भट. चलो भाई के सवाल. बापरे, अगं हे काय अवतार केला आपण? अहो आता अशा अवतारात जाणार आहे का तुम्ही बँकेत? चमक चलो आणि तुकडे पंटुकल्या हट्टा सावन की घाटा. काय भाषा, काय हे वागणं, तमाशा चाललाय सगळा. आपण तमाशाला चाललोय. तमाशाला संध्याकाळी बँक सुटल्यावर आपल्या बँकेतल्या पेंटर लोकांना घेऊन टन 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 टन. अण्णा महाराज तुझ्या त्या अण्णा महाराजाला टन चालत नाही. हे टन चालतं काय? त्याच्यात अण्णा महाराज असा दिवस नका दाखव. अण्णा महाराज रापचिक वंटास. रापचिक वंटा. ओ भटसाहेब. आई शपथ बेवड्या गेलास तू आता ठगात. भेंडी अर्जुन्या. नाही मारा साहेब तुम्ही. मुंडकी कापून टाका माझी. तीच लायकी आहे माझी. भटसाहेब नीच नालायक हरामखोर पापी माणूस आहे. ए भेंडी मी आजवर वच्छीला मी लय त्रास दिला. लय छळलं. अर्जुना चला म्हणजे तुझी चूक तुला कळली म्हणायची. हा भटसाहेब तुमच्या कालच्या बोलण्यामुळे मी एकदम भानावर आलोय. महाभारतातला अर्जुन कसा श्रीकृष्णाच्या बोलण्याने भानावर आला होता तसा ह्यो अर्जुन तुमच्या बोलण्याने भानावर आलाय. भटसाहेब उठ वत्सा. वा अर्जुना. अरे काय सुंदर उपमा आहे. अरे वा. अरे कोण म्हणेल तुला अशिक्षित असंस्कृत? नाही साहेब मला आता पटलंय. वच्छीनी माझा संसार केला खरंय. पण तिचं पहिलं प्रेम तुम्हीच आहेत. खरंय. पहिलं प्रेम पहिला प्यार फर्स्ट लव. अर्जुना तू आता काय बोलत होतास आणि आता काय बोलतोयस तू? नाही साहेब तुम्ही माझ्या वच्छीशी लग्न करा. मी तुमच्या वाटेत अजिबात येणार नाही. तुम्ही तिला लय प्रेम द्या साहेब. मूर्ख आहेस का तू? अरे वत्सलय तुझी बायको आहे. माझी कोणी नाही ती. मला वाटलेलं तुम्ही असंच म्हणणार. मी जोवर आहे ना तोवर तुम्ही माझ्या वच्छीला आपली म्हणणारच नाही. त्याच्यामुळेच ना मी हे जगच सोडून जातो. काय हे आहे ना तुमच्या घरात जाऊन पितो. नाही आता काय ऐकणारच नाही. अर्जुना माझ्या घरात दारू प्यायची नाही आणि देशी दारूचा नाद वाईट. अर्जुना अहो दारू नाही विष आहे. मग ठीक आहे. विष पितोयस तू? अरे मूर्खा विष तू मरशील ना म्हणून तर पितोय. आणि मी मेलो ना की माझ्या वच्छीची लग्न करायचं. डोक्यावर पडले. अरे मूर्खा नाही अर्जुना वेड्यासारखं वागू नकोस. मूर्ख म्हटला विष पितोयस तू गधड्या.
अहो काय करताय तुम्ही अहो सोडत आहे ना बघतो तुझ्या घशात कसं विष जातं ते. नाही 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 नाही. ओ सासरे काय करता ओ थांबवता ना. बरं झालं आलात. हा मूर्ख माणूस विष पित होता. विष. आता कसा शांत बसलाय बघा. आता पश्चाताप करून काय फायदा आहे. थांबा सासरे. हे विष जर पोटात गेलं असतं तर काय झालं असतं. असाच मधून पडला असतास. पॉइझॉन. स्पेलिंग पण चुकीचं आहे. पॉइझॉन. काही लोक असतात. ए अर्जुन काय वेड्यासारखं बोलतो काय कळत नाही. अर्जुन उठ रे. सासरे काय अहो मेलाय तो. आई शपथ मेलाय तो. नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक न चैनम क्रोधयन्ति आपो न शोषयति मरुतः सगळं. हॅलो हॅलो. हा नमस्कार. मी माधव भट. हा बोला माधव भट साहेब. ओळखलत. थँक्यू. नाही नाही मुद्दा असा आहे. अहो आमच्या घरात अर्जुन खाडेचा खून झालाय. काय अर्जुन खाडेचा मर्डर. अरे काय सासरे या माणसाच्या मरण्याचं आता आपण काहीतरी कारण शोधायला पाहिजे. बबनराव मला वाटतं आपण हा माणूस हा टेक्निक केला असं सांगूयात का. नाही हो काय फायदा नाही. आपण जगाला काय बी कोकलून सांगितलं ना तरी डायरेक्ट सगळ्यांचा डाऊट सासऱ्यांवरच जाणार. मी काय केलंय. तुम्ही काय केलं म्हणजे तुम्ही ते अर्जुनच्या मागे चाकू घेऊन ए भेंडी ए वन टॉस ए रापची ए असं करत गावभर बोंबलत फिरलात ना तुमचं आणि त्या वत्सलाबाईचं झंगाट आहे हे अख्ख्या गावाला कळलेलं आहे आता. एवढं असं काही नाही उगाच. अरे पण ह्याच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे काय. हो ना. कोणीच नाही. बघा ग तसं नाही. अरे बापरे हा नीट बसतच नाहीये. सासरे आपण त्याला रिक्षात टाकून बाहेर नेऊन कुठेतरी पुरला तर. हो हो चालेल ना. नाही नाही कसं काय. हा हिंदू आहे ना. आय मीन होता ना. मग ह्याला पुरायचा कसा. सासरे मग आता त्याला जाळून काय गावभर धूर पसरवणार आहात काय. नाही नाही नको 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 नको. नाही मी काय म्हणतो बबन्या कळलं का सीमा बरं का आपण वत्सलाबाईंना कळवूया का. काही झालं तर तिच्या कुंकुवाचा धनी होता ना. नाही मीच कळवतो आता. वत्सलाबाईंचा नंबर. आता फासावर जायची वेळ आली तरी सुद्धा हा माणूस अजून त्याच बाईचा विचार करतोय. हो काय आहे तिच्यात जे माझ्यात नाहीये. आई ओ आई तिच्यात काय आहे आणि तुमच्यात काय नाही आहे या सगळ्याचा विचार आपण नंतर करूया. आधी या बॉडीची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार करायला पाहिजे. शपथ काय सांगतोय. पोलीस लोक लय बेकार हालत करतात. हो ना. आई समजावा ह्यांना काय करतात माहितीये काय अशी अख्ख्या बॉडीची घडी घालून टायर मध्ये टाकून असे टेरीवर फटके देतात. टेरी म्हणजे काय माहितीये का. नाही. बापरे फारच टेरिबल आहे. म्हणूनच म्हणतो टेरी बी चूप आणि मेरी बी चूप. चुपचाप बॉडी आता इथून हलवूया आपण. बबन तू मला मदत करतोयस का घाबरवतोयस. नाही काहीतरी वेगळा विचार करायला हवा. बबन्या प्रत्येक गोष्टीला एक शास्त्र असतं. ओ शास्त्रे पोलिसांचं शास्त्र माहितीये का तुम्हाला. त्या मीडियावाल्यांना कळलं ना तर आपल्यावरती क्राईम स्टोरी तयार करतील. हेडलाईन देतील वडापाववालीचा घेतला ध्यास आड येणाऱ्या नवऱ्याला केला खलास. बबन्या अहो त्यांच्यावर कशाला ओरडताय. आधी शेण खाताना लाज नाही वाटली. मी शेण खाल्लेलं नाहीये याचा फक्त जरा गळा मूर्ख मेला तो. शटाप. बरोबर आहे सासरे. पोलिसांनी पकडलं तर माहिती आहे ना. हो टेरीवर फटके. बापरे माहितीये मला. आहे ना. चला आता या बॉडीची विल्हेवाट कशी लावायची याचा आपण विचार करायला पाहिजे. आई काय कबड्डी काय खेळताय तुम्ही. सॉरी काका लागलं का हो. काय नाही हो तुमचा दोष नाही मलाच पण होती लागली.
नाही मी काय म्हणतो बघा आपण असं करूया आपण एक असं साधारण एवढं मोठं पोतं घेऊया त्यात ह्याला भरूया आणि रिक्षातून घेऊन जाऊया म्हणजे कोणाला संशय येणार नाही. नाही नको सासरे. काय झालं? जकात नका अडवतात पोतं बघितल्यावर. नाही जकाताची काळजी करू नको मी भरेन ना जकात. अशा वेळेस 5-50 रुपयांना मी घाबरणारा माणूस नाही. ओ सासरे काय झालं? जो माणूस जगात नाही त्याची जकात काय भरणार तुम्ही? आईला हे खरंच आहे भेंडी. सासरे चला मी रिक्षा आणतो बॉडी टाकूया आणि घेऊन जाऊया. या चला आई सांभाळा लाईन टच कराल. हा या चला. अहो काय करताय? बापरे. हा कशाला आलाय? लेडी आहेस काही तू? चल चल बरं काय नाही काय सांगणार. हे अर्जुनराव असे का झोपलेत? अशू ते झोपले नाहीयेत ग ते आपल्याला सोडून गेलेत. पप्पा तुम्ही संपवलं त्यांना? भेंडी डायरेक्ट गेम? बघा बोललो तो ना डायरेक्ट संशय तुमच्यावरच जातोय. दिवसच फिरलेत माझे. अहो दिवस काय फिरले ही तुमची क्लच प्लेट सरकली आहे. ही ती हवालदाराला घेऊन आली आहे. अरे बापरे म्हणजे संपलं सगळं? काही संपलेलं नाहीये सगळं. आई तुम्ही एक काम करा हाशूला बरोबर घेऊन बाहेर जाऊन हवालदाराला अडकवा. ये मरेल तो. सॉरी. सासरे आपण बॉडी हलवूया. हे काय करताय? तू म्हणालास ना बॉडी हलवूया म्हणून. चला शास्त्रीय पद्धतीने बॉडी हलवूया. पहिल्यांदा हे कापड हलवूया मग असं बॉडीला हाताशी घेऊन हाताची घडी घालूया मग असं मस्त पैकी उचलूया. तर काय करणार आम्हाला फोन करण्याशिवाय? त्याच्याकडे काय काम धंदे आहेत का? अरे तो याडा आम्हाला का त्रास देतो कळत नाही. अण्णा महाराज का त्रास? सॉरी सासरे सासरे उत्साह देऊ नका सासरे. हळू. हा सासरे जेव्हा तो बटल नाही सोडणार मी. काय करते? सोडा मला. ऐका माझं त्याला नाही सोडणार मी. असं नका जाऊ. एक मिनिट काढ जरा. बघा त्याला नाही सोडणार मी. ऐका माझं नाही सोडणार. लई त्रास दिला त्याला मला. तो आला वाटतं परत. चला चला. अरे हा कुठे गेला? झालं संपलं सगळं. काय संपलं सगळं? तो बघा तिकडे आहे. चला चला या. आई ग सासरे तुम्ही उडी मारू नका. ये तिकडे कुठे चाललाय? इकडे. सासरे सांभाळून आयत्या वेळेला तोफेच्या तोंडी देताय तुम्ही. नाही सोडणार त्या माझा बटला. त्याचं सगळं येडत उतरतो. काय करताय सासरे? कुठे चाललात? अरे मी काय करतो मी आज जातो आणि ही बॉडी अशी आतून खेचून घेतो. सासरे तुमची बॉडी त्याच्या पुढे ही गाडी पार्क झाल्यावर तुमची गाडी बाहेर कशी येणार? आईला हो रे भेंडी. ऐका ना माझं ऐका ना. काय करताय तुम्ही? गोल गोल राणी त्याचं कोण ऐका यायला काय चुकलं वाटतं. हे बघा सोडा सांगतोय सोडा. मला जाऊ द्या. सोडा बाजूला इथून का बोगदा करून जाऊ इथून. नवय त्याची टोपी कुठे गेली याची? अरे बापरे हे काय? अरे 5ची नोट. अरे बापरे कुठून पैसे येतात? हो झाकीर हुसेन या उचला लवकर. पाय उचल. माधव भट. हे माधव भट कुठे? संपलं सगळं. काही संपलेलं नाहीये सासरे. तुम्ही जाण त्याच्याशी बोला. सगळं सांगून टाकू. माधव भट का उन्हातानाचा त्रास देता माणसाला? माधव भट. हे माधव भट याला नाही सोडणार आता. एकदा हात राहिला गेला वाटतं. आणि माधव भट कोण मेलं तर सांगितलं होतं फोनवर तू साहेबाला? कोणी नाही. काय करताय? कोणी नाही. बघा कसं खोटं बोलतोय. बघा खोटं. अरे तू अर्जुन खरे मेलं तर सांगितलं होतं ना फोनवर. हवालदार साहेब त्यांचं काय एवढं मनावर घेता? अहो पण आमचे साहेब घेतात ना मनावर. त्याचं काय? ओ काका आमचे अब्बा दिवसे नव्हते हो. ते वत्सलाबाईमुळे ते असे झालेत. कोण वत्सल? ती त्यांच्या मनातलं सगळं सांगते. तेच विचारायला आलोय मी. मनातल्या मनात करताना सगळं मनातल्या मनात फोन कर ना पोलीस स्टेशनला. तेवढं कसं करता येण्याला? काय हवालदार साहेब खरं तर ती बॉडी अण्णा महाराज अण्णांनी लावला. काय सांगतो हे? काय नाही तो तुम्ही काय बोलताय? तो काय सांगतोय काय कळत नाही. गोंधळ मारतोय माझा.
आता सगळं कळव तुला हं? आणि माधव भट अर्जुन खडे कुठं मेला दाखव मला हवालदार साहेब हळूहळू वय झालं त्यांचं. चल तिकडे उभा राहा दाखव मला थांबा बघा बघा तुम्ही पण आहे का इथं अर्जुन खडे आहे का इथं बघा ना आहे का मग कसं म्हणतो हा बघ आहे का ये याड्या तुझ्यासाठी चालले हे सगळं चल तिकडे अर्जुन खडे आहे का हा येडा महाराज अण्णा महाराज वरती कोण आहे अर्जुन खडे कोण आहे वर आई उभे आहेत विनोद ने ऑन ड्युटी एकदम सिरियस वरती किती खोल आहेत 2 बेडरूम्स आहेत एक अप्पांची एक आईची आणि अप्पांच्या 2 अप्पाय चला वरती चला साहेब बेडरूम मध्ये काय बघण्यासारखं एक बेड आहेत वर 2 उशा आहेत. अहो हे मला माहिती आहे नेमकं त्या खाली अर्जुन खडे बघा हे डोक्यातलं कोण काढणार आहे अरे मनातल्या मनात आहे ना ट्रीटमेंटचा भाग आहे सगळं काढलं पाहिजे ना बाहेर पुन्हा तानाचा फोन करतो त्रास देतो चाल सॉरी आई बेडरूम मध्ये येत आहेत. सांभाळून हळू म्हातारा काय करताय हाय का सांगा ना मला हाय का इथं अर्जुन खडे नाही. बघा काय लाज आहे त्याला हाय का आमच्या झोपा उडवतो आणि स्वतः मात्र मजा झोपतो बघा हाय बघ हा हे खाटेखाली बघ हाय का अर्जुन खडे खाटेखाली बघ काय नको कोणी नाहीये खाटेखाली बघू दे ना मला बघू दे हाय का नाही दाखवतो ना येडच काय हे बघ नको तुझं संपलं सगळं कोण आहे खाली कोण आहे खाटेखाली कोण संपलं सगळं हे कोण आहे खाटेखाली ताई सांगा ना खाटेखाली कोण आहे ते मला काय घंटा माहिती नका ना वाजवत ताई बबनराव सांगा ना कोण आहे ते हाशू सांग तू मला काय माहिती मी नव्हते ना खून होता ना काय बोलले मनातलं बोलायचं नाही खरं काय ते सांगायचं कळलं हाशू मी सांगू का माधव भट तू गप्पा बस बबनराव सांगा तू कोण आहे खाटेखाली मी हे डॉक्टर आहे ते डॉक्टर खाटेखाली काय करतायत डॉक्टर ते खाटेखाली ते दिसत नाही काय झोपलेत ते झोप हे असं डोळे उघडे ठेवून हो काय माणसं डोळे उघडे ठेवून झोपेत चालतात सुद्धा खरे मला सुद्धा सवय डोळे उघडे ठेवून झोपायची मी असा झोपतो ऑन ड्युटी कळत नाही ना कुणाला विनोद नाही ऑन ड्युटी एकदम सिरियस सांगा असे कपडे घालून का झोपले अरे हा डॉक्टर नाहीये हा अशिक्षित माणूस आहे भेंडी अर्जुन खाडे अर्जुन खाडे माधव याला बाहेर घेऊन जा माझ्या हातून काहीतरी होईल बाहेर घेऊन चला चला बाहेर चला जाऊ तुम्ही जा बाहेर आई घेऊन जाताना जाऊ दे बाहेर मला सांगा हे डॉक्टर खाटेखाली काय करते सुचू द्या जरा काय म्हणलं काय घरात धिंगाणा चाललं पटकन सुचत नाही ना काय हे उद्या दुबईला जाणार आहेत इथून फ्लाईट सुटणार आहे का विनोद नाही ऑन ड्युटी एकदम सिरियस सांगा काय माहितीये का हे लय मोठे इंटरनॅशनल लेवलवरचे डॉक्टर आहेत असं अमेरिकेवरून आलेले आहेत हे असं गावठी कपड्यांवर जाऊ नका त्यांच्या ट्रीटमेंटचा भाग आहे म्हणून तसे कपडे घातलेले आहेत त्यांनी अहो ट्रीटमेंट करताना आमचे सासरे त्यांना अचानक काल रात्री अर्जुन खडे समजायला लागले अर्जुन खडे कधी सासरे ह्यांच्या मागं कधी हे सासऱ्यांच्या मागं घरात हा नुसता धिंगाणा चाललेला होता काय हो तुला आता मी सोडणार आहे बघा मी तुझा वध करणार अर्जुन खाडेचा वध केला मी अर्जुन खाडेचा वध केला त्यानंतर डॉक्टर दमून भागून बेड खाली जाऊन लपले मग मी आमच्या सासऱ्यांना सांगितलं की सासरे हेच अर्जुन खाडे आणि त्यांचा तुम्ही खून करून त्यांची बॉडी तुम्ही बेड खाली ठेवलीत तेव्हा कुठे आमचं येडं शांत झालं या माधव भटाच्या तुम्हाला सांगतो अहो डॉक्टरला बी येडं केलं होत्या मला वाटायचं दुनियेतली सगळ्यात कंडम नोकरी म्हणजे पोलिसाची पण अशा रोगाचा डॉक्टर असणं लय बेकार अच्युत
काय झालं तुम्हाला पटलंय ना मी काय सांगितलं पटलंय नाही हा येळ झाला येतो मी हो या झोपू द्या त्यांना त्रास आहे हो त्रास आहे माधव भट तूच माझ्याकडे काय बघतो तुझ्यामुळे कोणाकोणाचं डोकं फिरतं कळतं का तुला बिचारा डॉक्टर माधव भट हवालदार साहेब त्या अर्जुन खाडीचा चुकून माझ्या हातून खून झाला हो असं मग आता कुठं आहे तो बेडच्या खाली आहे त्याची बॉडी आहे ना बेडच्या खाली बॉडी असू दे ना शांत झोपू दे ना त्याला आपण शांत राहायचं आता जर का तू गुताडा केलास तर तुला लॉकअप मध्ये नेऊन तुझी चामडी लोळवीन कळलं का तुला तर ये ट्रीटमेंटचा भाग मनावर घेऊ नका येतो मी नाही येतो मी सासरे सासरे तो हवालदार गेलाय चला पटकन बॉडीची विल्हेवाट लावूया नाहीतर आपली वाट लागेल चला चला ना अहो लोळताय काय असे पाय धरा ना त्याचे ह्याचे पाय मी धरायचे अरे ह्याचं शिक्षण काय माझं शिक्षण काय अरे जित्याची खोड माणूस मेला तरी जात नाही मी धरतो त्याचे पाय बाहेर काढायला मदत करा तुला मदत हवे म्हणून मी मदत करतो कार झाली हा तर काय करूया रिक्षा टप्प्याने असं अहो रिक्षा आहे ना ती थांबा हात मुरगळेल ना त्याचा बॉडीचा मैताचा हात कसा मुरगळेल काय बोलताय काय कळत नाही आई अहो इथं जागा तेवढी आहे बॉडी घेऊन चाललोय ना तुमची बॉडी तिकडे न्या अण्णा महाराजांना कौल लावा सासरे तुमच्या लफड्यात माझी कंबर गेली फरशी खाली बघा हा बाबा रे बॉडी पडेला अप्पा पायरी येऊ द्या बिंदास ठेवा रिक्षात बॉडी पडेला ए तुझा सायलेन्सर फुटलाय काय अरे काय काय बोलतोयस काय ती काय रिक्षा काय मुलगी आहे माझी ती अरे केवढ्याने बोंबलती ती सौम्य भाषेत बोल ना बाळ बाहेर जाऊन टेहळणी करून ये अगं हेटाळणी काय करतेस टेहळणी कर काय झालं हे काय हे आलं अरे वत्सला बाई इकडे संपलं सगळं काय सासरे काय संपलेलं वगैरे नाही चला घ्यायला लवकर लवकर चला घ्या हो तिकडे घरात पुढे घेऊन चाललात मग इथे रिक्षाला डिक्की आहे का डिक्की रिक्षाला डिक्की असते काय एज्युकेशनच्या वार्ता करता जनरल नॉलेज नाही हात नाहीये साहेब काय वत्सला बाई काय काय म्हणताय तो मुर्दा बघितला का तुम्ही मुर्दा हा तो अर्जुन या त्यांनी माझ्या घरातली सगळी भांडी विकली सगळ्या वस्तू विकल्या आणि आता कुठे लपून बसलाय कोणाच ठाऊक वत्सला अगं तुझा अर्जुन आजवर साहेब तुम्ही लय केलंय माझ्यासाठी आता एवढंच करा मी तर चालले माझ्या भावाकडं पण मी तुमच्याकडे जो पैका आणि दागिना ठेवायला दिलाय ना तो जपून ठेवा त्या बेवड्याच्या हाती लागला तर ढोसून गटारात पडेल तो शेवटी माझी पोरं मोठी झाली की त्यांना तोच आधार आहे हो साहेब एवढं कराल ना तुम्ही मला मोठ्या भावासारखे आहात सख्या भावासारखे द्रौपदीचा जसा कृष्ण तसे या वत्सलेचे तुम्ही माधव आहात साहेब वत्सला तुला कसं सांगू तुझ्या अर्जुनाला माझ्या या हाताने नक्की मदत कराल आणि त्यातून मी जर तुम्हाला कधी कळलं की माझ्या अर्जुनाची कंडिशन लई वाईट आहे त्याला पैक्याची लई गरज आहे तर देऊन टाका तो पैका त्याला कसा बी येडा मागणा असू दे बिनकामाचा असू दे तरी नवरा होते माझा लई जीव आहे माझा त्याच्यावर साहेब
साहेब या गरीब वडापावालीला विसरू नका साहेब. वत्सला अगं मी तुला कसा विसरेन. हो? माझी वच्ची लय बेकार वागलो मी तिच्याशी. काय काय झालं काय रे आता काय झालं भेंडी. अगं अशोक काय झालं. तुम्ही एक काम करा हाशूकडे लक्ष द्या. हाशू आशू काय झालं तुला. अहो अगं काय झालं तुला. आशू काय झालं आशो. तिला कळलंय 5-10 मिनिटाचा प्रश्न आहे, राडा करू नकोस. मी तुला लगेच कल्टी करतो. माझी वच्ची तुझी दुबाई आशू ए बापण्या या इकडे. आलो आलो हाशू हाशू चक्कर आली तिला. केलंस काय माझ्या पोरीला हो, तू. ती नाही हो वेगळी चक्कर आहे ती आमची. बबनराव म्हणजे मी आजी होणार. अहो अभिनंदन आपण दोघं आजी होतो. अरे वा काय सांगतेस काय. पेढे नंतर वाटा बॉडीकडे लक्ष द्या. त्याची घेतो मी काळजी. त्यांच्याकडे नाही हो त्या अर्जुनाच्या बॉडीकडे लक्ष द्या. हिला दवाखान्यात घेऊन जातो. हाशू हाशू हे बाबा सांभाळू ना. काळजी घे भेंडी. अर्जुन अरे तुला सांगितलं ना आपण सगळं. तू टेन्शन नको घेऊ यार. तुला कळतंय का तू काय करतोयस. अरे सासऱ्याने आपल्याला त्रास दिला म्हणून त्यांना घाबरवण्यासाठी आपण अर्जुनरावला घेऊन बॉडीचं नाटक केला बस. आणि आपण काही झालं असतं म्हणजे किती घाबरले होते ते. अरे काय नाही होत तुझ्या आप्पाला आणि फिप्पाला. हाशू 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 ऐक ना यार. यार तू लगेच एवढी रागवते काय यार. हाशू आय लव्ह यू ना यार. हाशू यार आपली आहे ना बायको. तू डोक्यात जाऊ नकोस माझ्या. अरे काय डोक्यात जाऊ नको. आपण बॉडीचा मॅटर लगेच संपवणारच होतो पण नष्टर लागल्यासारखं तुमच्या घरात दरवेळेस कोण ना कोणतं बघतो. त्याला मी काय करणार. आता सरळ रिक्षात बसायचं आणि घरी जायचं. आपण खरं काय ते सांगून थोडा वेळ टाकायचं. थांब ना हाशू. ऐक ना हाशू ऐक तर. अरे थोडा वेळ थांब. अरे आता तर कुठे गेम रंगात आलेला आहे. हे बघ 5 मिनिटं थांबलीस ना तर आयुष्यभरासाठी सासरा मुठीत राहील. हे बघ आता मी तुझा गेम करीन. चल लवकर. गप्प बस तू. अरे पण थांब जरा. 10 मिनिटं थांब. ए आई अप्पा कुठे आहेत. अगं अशू परत झालं आलीस. अगं आपल्यावरचं संकट टळलं. अण्णा महाराज पावले ग बाई आपल्याला. चल मी जेवायला वाटते बसा तुम्ही. ते अण्णा महाराजांनी जेवण राहू ते अप्पा कुठे आहेत ते मला सांग. आणि अहो आई घरामध्ये डेड बॉडी असताना तुम्ही कुशल जेवताय काय. बबनराव बॉडी कुठली घरात. हिचे आप्पा घेऊन गेलेत बॉडी पुरायला. हा बघ बाय बॉडी हो अहो बबनराव प्रेमात किती शक्ती असते बघा. यांनी वत्सलेला सगळं खरं खरं सांगितल्यावर ती म्हणाली मी स्वतः येते अर्जुनला पुरायला. वर मला म्हणाली ताईसाहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी भटसाहेबांना काही होऊ देणार नाही. आता बोला मला सांगा बॉडीला नेताना बॉडीने काही त्रास नाही दिला. तुम्ही वेडे झालात ना त्या हवालदारासारखे. बॉडी कशी त्रास देईल त्यांना. शिवाय चम्या आणि झंप्या होते की मदतीला त्यावेळेला. चम्या मला सांगा घेऊन कुठे गेलेत. माळ रानावर. आईच्या गावात. आईच्या गावात नाही हो माळ रानावर. अहो तुम्ही कुठे चालात. बसा ना बसा जेवायला. अहो तोंडचं पाणी पळालंय. जेवता कसले तुम्ही. चला बबनराव लवकर. हे बबन तेव्हा तिकडे समोर दिसतायत सगळेजण. मला पण दिसतंय. बबन वाटतं. बबन थांब थांब. आता कळलंय थांबलोय. अरे उत्तर ना लवकर. कसला तो हँडब्रेक लावत बसलाय. चल लवकर. नाही लावलं तर गाडी उचलायची ना बॉडीवर. ए बाबा पाणी निघता का रोपाच्या मुळापर्यंत जायला पाहिजे. चला वत्सला बाई चला चला. अहो चला. अहो एवढी फुलं वाहिली असती समाधीवर. अरे देवा. अरे बंधू कशाला आलंस इथे. सगळं व्यवस्थित निस्तरलंय मी. काय अगं बेटा तू कशाला काळजी करतेस. मी इथून ताबडतोब बेंगलोरला जातोय. काय वत्सला बाई चला मग. अहो ही फुलं इथे काय घेऊन आलात. नीट उधळा तिकडे. अरे देवा काय वत्सला बाई चला. काय हो अप्पा आता फोनवरच बोलू. हो सासरे. अहो काय अहो सासरे ऐका ना हो. अप्पा तुम्ही ज्या अर्जुनला पुरलात ना तो अर्जुन मेलेला नव्हता. बबन आणि अर्जुनने तुम्हाला धडा शिकवण्यासाठी केलेलं नाटक होतं ते. अप्पा तुम्ही गळा दाबलात ना तेव्हा अर्जुन मेलेलाच नव्हता. म्हणजे इतका वेळ सगळं. नाही सासरे नाटक होतं ते सगळं. सासरे दलालीच्या प्रकरणाच्या वेळेला तुम्ही आपल्या दिमागचं दही केलं ना म्हणून आपण जरा सगळं म्हणजे मी एका जिवंत माणसाला खड्ड्यात पुरला. नो 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 नो. ओ गॉड. सासरे सासरे तुम्हाला टरकवायला आपण जरा नाटक केलं होतं. आता काय करायचं. आता तू काय करायचं नाही. मी बघ काय करतो. सोडणार नाही तुम्हाला. पोलीस स्टेशन जातो आणि फोन नाही FIR करतो. अरे बघताय काय पकडा त्यांना. अरे आले होते.
सासरे गेले पोलीस ओ, बापनराव, ते बघा. सासरे सासरे पळू नका सासरे 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 नको ना सासरे पोलिसात जाऊ नका सासरे त्याचा तुम्हालाच खूप त्रास होईल ना मला मला कशाला मी काय केलंय अरे अर्जुनचा खून मी केलेला नाहीये मी पोलिसांना सांगणार अर्जुनचा खून तू आणि तुझ्या ह्या पेंटर लोकांनी केलाय काय बोलता तुम्ही असं? काय बोलता काय अरे मी खून केला याचा पुरावा काय आहे अर्जुनच्या बॉडीवर पाटा कोणी घातला हा, मग तुकड्या तुकड्याने त्याचा जांगड गुत्ता कोणी केला मी मग बॉडी अशी मातीत पुरली त्याचा मेंटेनन्स कोणी केला आणि त्या कुदळ फावड्यावर ठसे कोणाचे आहेत माझे आणि पाट्यावर माझे भले जांगड गुत्ता झाला ना बे याचाच अर्थ तू आणि तुझे हे पेंटर लोक गेले 12च्या भावात आईच्या गावात तिथेच जातोय मी टाइम प्लीज मला माफ करा गलती झाली सासरे आतमध्ये जाऊन राडा घालू नका महागात पडेल काही महागात पडत नाही हल्ली फार सोप्या पद्धतीने वेलकम करतात काही नाही अशी अंगाची घडी करून असं टायर मध्ये घालतात आणि टेरीवर फटके मारतात टेरी कुठे माहितीये सॉलिटेरीवर असतात ना फटके त्याच्या आईला येडं पुन्हा चौचाळलेलं दिसते मरू त्याच्या आई हा माझे 12 मरते बघ कसं मरते बघ त्याच्या आईला साधा सुद्धा येडा नाही सायकली ते सायकली अरे माझ्या सायकलच्या मागे का लागलाय काय माहिती समुद्रा डळमळू दे तारे खबरदार 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 जर पुढे आला तर उडवीन चिंधड्या साहेब बाहेर गावी गेल्याने दवाखाना 8 दिवस बंद राहील सुट्टी पोलीस स्टेशन संपलं चला चला सासरे घरी चला चला या पोलीस स्टेशन हे लोक जर असे वागत राहिले तर सतरक्षणाय खलनिग्रहणाय म्हणण्यात काय अर्थ दुरत नाही साहेब तुमचं लवकर इकडे या. इतके दिवस झाले सूर आम्ही सरदार अर्जुन्या मला थोड दिलास तू अरे अर्जुना तू इथे कशाला आलास या लोकांनी मारत मारत आणलं मला इकडं ह्यांच्या आईला ह्यांच्या बबनराव तुम्हाला मदत केली की नाही मी आणि भटसाहेब तुम्हालाही मदत केलेली आहे अरे मला पैसे द्या ना यांची उधारी फेडायची मला त्याच्या मारी काय हो सासरे च्या मारी तुम्ही आपल्याला थड दिला डायरेक्ट मारी आणि काय रे तू ह्यांना भेटला कुठे हा ते तुम्ही ताईला घेऊन गेलात हा मला वचीची लय आठवण आहे वचीच्या आठवणीने असं थरथर थरथरायला लागलो मी डायरेक्ट गेट वरती चढलो आणि साहेबांनी मला असं पकडलं म्हटलं अरे तू आमच्या बघण्यासाठी एवढं नाटक करतोय तर थोडं आमच्यासाठी खोटं नाटक कर मग हा म्हणाला की चालेल मग तुझे पंटर लोक त्यांना घेतलं सोबतीला आपले सगळे मग काय तिच्या मारी पंटर तुमच्या तर तुम्हाला ना एक भेंडी अरे भेटाल तुम्ही नाक्यावर मारी सासरे मानलं तुम्हाला आता तुम्ही या बबन धोराचे सासरे शोभता सासरे ओ सासरे चला ना तुम्हाला आपल्या रिक्षाने सोडतो ऑफिसला नको नको तुझ्या रिक्षाच्या मीटर मध्ये 1.5 रुपयाचा झोल असतो मी दुसरी रिक्षा पकडतो अरे सासरे तुमच्याकडनं पैसे कोण घेणार आहे चला सासरे फुकट सोडतो नको रे बाबा तुझे उपकार नको आम्हाला चला ना सासरे आमचं मस्त चाललंय मस्त मस्त चाललंय मस्त चाललंय सासरे कार्यालयातून सुटल्यावर थेट आमच्या निवासस्थानी या का बरे चमचमीत मांसाहाराचा बेत आखलेला आहे येथेच आस्वाद घेऊ
आई शपथ म्हणजे रापचिक वशाट मस्तपैकी फाशाच पाडूया काय बोलते चाकून बघा. अण्णा महाराज